लक्षात घ्या. अगोदर आपण त्यावेळेस फॉर्म भरत होतो फॉर्म भरत होतो म्हणजे का सांगत आहे ते, तर तुम्हाला त्या कन्सेप्ट लक्षात याव्या. म्हणजे आपण या दिव्यांग बालकांना अगोदर काय म्हणून समजत होतो, फॉर्म भरताना यायचं बघा, आपण अपंगत्व आहात का, आहे की नाही, असं यायचं. मग तो शब्द निघून गेला. हा शब्द कशाने निघून गेला हे लक्षात घ्या. आज आपण या शब्दाच्या ऐवजी डिसॅबिलिटी हा शब्द वापरत आहोत. म्हणजे दिव्यांग म्हणजे ह्या अपंगत्वासाठी आपण वेडेवाकडे शब्द वापरू शकत नाही. आपल्या मनाला येईल ते शब्द वापरू शकत नाही. तुम्ही दिव्यांग आहात का? PWD, येस ऑर नो? इफ येस, देन सिलेक्ट अ कॅटेगरी आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला ते पुढे जावं लागतं. हे कसा बदल झाला, तर PWDचा 2016चा एक कायदा आला आणि त्या कायद्यानुसार ह्या बालकांना एक उच्च दर्जा देण्यात आला आणि त्या दर्जामध्ये आणि त्या कायद्यामध्ये दिव्यांग म्हणजे काय, दिव्यांगाचे प्रकार कोणकोणते आहे, अंध, एकदम दृष्टीहीन, म्हणजे टोटल ब्लाइंड असं म्हणतो, त्याला दिसतच नाही, अशांची व्याख्या काय आहे, दूरदृष्टी, निकटदृष्टी कशाला कोणाला म्हणायची याची आपण व्याख्या केल्या. मग कर्णबधीर असेल, अस्थिव्यंग असेल, मतिमंद असेल, सगळ्या प्रकारांच्या व्याख्या केल्या गेल्या आणि हा कायदा, ह्या कायद्यानं वेगवेगळे उपचार, वेगवेगळ्या गोष्टी आणि कायदे अस्तित्वात आले. तो आहे PWD 2016चा. हा लक्षात घ्या. कधी कधी प्रश्न विचारला जातो PWD 2016च्या कायद्यान्वये खालीलपैकी याची व्याख्या कोणती येते आणि दूरदृष्टी म्हणजे कितीचा असतो, त्याचा अँगल किती असतो वगैरे. आता जे आपण हे पाहिलेलं आहे पूर्णपणे अपंगत्वाच्या गोष्टी, सर्वसामान्य माणसांचा जो दृष्टिक्षेप असतो तो किती कोणामध्ये असतो, 180 का 120? आपण पाहिलेला आहे ना, आपण पाहिलेला आहे आपल्या याच्यामध्ये. झोपले का गेले? आहे आहे का? सर. हा, आहे सर होय. आपण पाहिलं की नाही, जो दृष्टीचा आहे, दृष्टीमध्ये सर्वसामान्य माणसांची दृष्टी किती असते, 120 असते की 180 असते? 180 असते, लक्षात घ्या. ठीक आहे, असू दे. चला पुढे जाऊयात आपण. आणि आजचा आहे अस्थिव्यंग. रात्री आपण अस्थिव्यंग पाहिलं ना, रात्री आपण अस्थिव्यंग पाहिलं ना. हो सर. आता आपल्याला पाहायचं आहे हो सर. आजचं महत्वाचं म्हणजे तो आहे मेंदूचा पक्षपात. काय पाहायचं आता आपल्याला? मेंदूचा पक्षपात म्हणजे सॉरी पक्षघात, पक्षाघात म्हणतात, म्हणजे मेंदूवर झालेल्या इजा असते. आता हा एक अपंगत्वाचा एक प्रकार आहे की मेंदूचा पक्षाघात. तसं जर बघायला गेलं तर जे SSA आहे, त्याला आपण सर्व शिक्षा अभियान म्हणतो, त्याच्या अंतर्गतमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अपंग मुलांना शिकवावं लागतं. हे आपण पाहिलं, ज्याला आपण काय म्हणतो, सर्वसमावेशक शिक्षण म्हणतो, त्याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणतात, बरोबर. आणि त्यांना शिकवावं लागणार आहे, त्यांच्यासोबत काम करावं लागणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या अपंगाचे प्रकार, त्यांची माहिती जाणून घ्यायची आहे. आता या निरनिराळ्या अपंगत्वाच्या प्रकारामध्ये मेंदूचा पक्षाघात म्हणजेच सेरेब्रल प्लासी, याच्यावर प्रश्न येतो बघा. सेरेब्रल प्लासी हा एक अपंगत्वाचा प्रकार येतो. सेरेब्रल प्लासी हा एक अपंगत्वाचा प्रकार येतो. ह्यामध्ये होतं काय की आज्ञा न मानणाऱ्या शरीराच्या पिंजऱ्यात जखडलेला दक्ष व तत्पर असणारा तो म्हणजे मेंदू आहे आणि मेंदूतील बिघाडामुळे निर्माण झालेले स्नायू दोष हे सेरेब्रल प्लासीमध्ये येतात. आणि ही आपल्याला असं पण लक्षात येईल, मी आता जी व्याख्या सांगितली त्याच्यावरून तुम्हाला, की एखादं स्वस्थ बसलेला जो आपला मेंदू आहे किंवा मेंदूचा पक्षाघात झालेला मुलगा किंवा मुलगी असेल, हे नॉर्मल मुलासारखं दिसू जरी शकत असतील तरी ते जेव्हा हालचाल करतात तेव्हा त्यांचं अपंगत्व आपल्याला जाणवून येतं. सर्वसाधारणपणे असं त्यांचं लक्षणं दिसून येत नाहीत. ही मुलं सर्वसामान्य बालकांप्रमाणेच असतात, सर्वसामान्य
बालकांप्रमाणेच असतात, दिसतात सुद्धा. परंतु प्रॉब्लेम कुठे येतो, ज्यावेळेस हे हालचाली करतात, चालतात, फिरतात, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की यांच्यामध्ये अपंगत्व आहे. एखादा तत्पर असलेला किंवा एकदम चांगला हेल्दी असलेला मेंदू जेव्हा निरनिराळ्या आपल्या अवयवांना, पार्टला आदेश देतो, तेव्हा त्या सूचनांचं पालन करण्याच्या दृष्टीनं आपले पूर्ण अवयव हे हालचाल करत असतात. त्यांच्यामध्ये रिलेशन असतं, एक संबंध असतो आणि ते एकसूत्रपणे लयबद्ध पद्धतीनं होत असतं. कारण या सर्वावर कंट्रोल करणारा असतो तो म्हणजे मेंदू. आणि ह्या मेंदूच्या स्वस्थ असल्या कारणामुळं प्रत्येक पार्ट न पार्ट व्यवस्थित पद्धतीनं काम करत असतं. आणि या सगळ्यांना जे आदेश देणारे असतात, आदेशाचं वहन करणारे असतात, म्हणजे मेंदूकडून एखादं ऑर्डर मिळाली, तर ती कुणाला मिळाली आहे? समजा डाव्या हाताच्या अंगुठ्याला मिळालेली आहे, की बाबा अंगठा तुझा ओके म्हणून दाखव. आपण नाही का एखाद्याला डन म्हणतो किंवा ओके म्हणताना असा अंगठा दाखवतोय की नाही, थम्स करतो. त्यावेळेस मग तो ते थंब करायचं आहे. मग हे कोण सांगतं? आपण तुम्हाला काय वाटतं, की लगेच असं थंब म्हणलं की आपण डायरेक्ट हात करतो का? नाही. आपला मेंदू आज्ञा देतो आणि तो लगेच आपल्याला काय कळतं का मेंदूने सांगितलं तर त्या ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी होत असतात. मेंदू जेव्हा आज्ञा देत असतो, त्याचं वहन करण्यासाठी आपल्या चेतापेशी असतात. मग ह्या चेतापेशी जी असतात, ह्या चेतापेशी हे संदेश वहन करून घेऊन जाण्याचं काम करत असतात. मग मेंदूचा जेव्हा पक्षाघात झालेला असतो, हं, मग अशा मेंदूचा पक्षाघात झालेल्या व्यक्तींच्या बाबतमध्ये आता ही यंत्रणा व्यवस्थित कार्य करत नाही. म्हणजे ज्या चेतापेशी आहेत त्या व्यवस्थित काम करत नसतात. आणि मग ही जी व्यवस्थित काम न करणं म्हणजे त्याच्यामध्ये येण्याचा अडथळा आहे. आता तुम्हाला माहित आहे का, की पॅरालिसिसचा अटॅक येतो. पॅरालिसिसचा अटॅक येतो की नाही? मग नेमकं का बरं होतं असं पॅरालिसिसचा अटॅक म्हणजे काय नेमकं? पॅरालिसिसचा अटॅक म्हणजेच आहे आपल्या मेंदूमधला डावा आणि उजवा मेंदू, बरोबर आहे? आता डावा आणि उजवा मेंदू नेमकं काय आहे? तर आपल्या शरीरामधले हे 2 महत्त्वाचे पार्ट डावा आणि उजवा मेंदू. डावा आणि उजवा मेंदू ज्यावेळेस काम करत असतो, त्यातला डावा मेंदू आपल्या पूर्ण शरीराच्या उजव्या भागावर नियंत्रण करतो. म्हणजे विरुद्ध भागावर, बरोबर? डावा मेंदू उजव्या शरीराकडे, तर उजवा मेंदू डाव्या शरीरावरती पूर्ण नियंत्रण करतं. मग जेव्हा पॅरालिसिसचा अटॅक येतो, त्यावेळेस तो ह्या सेरेब्रलवरच येतो आणि ह्या सेरेब्रलवर जेव्हा येतो, त्यावेळेस तो डाव्या भागात आला की उजव्या भागात आला, हे पाहिलं जातं. जर डाव्या भागात आला, तर पूर्णपणे तुमचा उजवी बाजू लकवा मारली जाते. त्याला आपण म्हणतो ना लकवा मारला गेला. त्याला पॅरालिसिसचा आपण अटॅक म्हणतो. तो मेंदूवर येतो. त्यामुळे पूर्ण शरीराचा तो भाग पूर्णपणे काम करत नाही. हे महत्वाचं आहे. म्हणजे बघा कुणाचं कोरिलेशन कुणाबरोबर आहे, है की नाही? आणि ह्या कारणामुळं तो शरीराचा तो भाग काम करत नाही. आपल्याला वाटत असेल, की बाबा रे ह्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे? तर हा कोरिलेशन असतं. यांचा संबंध यांच्याशी येत असतो आणि त्याच कारणामुळं या सगळ्या गोष्टी घडत असतात. मेंदूमध्ये बिघाड झाला किंवा मेंदूला काही असा अटॅक आला, तर त्या संबंधामध्ये आपल्या शरीराचा जो काही भाग आहे तो व्यवस्थितरित्या काम करत नाही. दिलेली व्यवस्थित ऑर्डर तो पाळत नाही. आपलं कधी-कधी किंवा काही वेळेस काय होतं, आपला अपरिपक्व मेंदू आहे की नाही, त्या मेंदूमुळे, अपरिपक्व मेंदूमुळे आलेल्या ज्या हालचालीमधील असंबंधपणा असतो किंवा असमतोलपणा असतो, तो शरीराची अव्यवस्थित ढब घालवण्याचं काम करत असतो. यालाच सेरेब्रल प्लासी असे म्हणतात. यालाच आपण सॉरी मेंदूचा पक्षाघात असे म्हणतो. आता हे जे पक्षाघात आहे मेंदूचा, ज्या व्यक्तीवरती आलेला असतात, त्या आलेल्या व्यक्तीमध्ये सुद्धा भिन्न-भिन्न प्रकारच्या गरजा, त्यांच्या गोष्टी दिसून येतात. एका मुलाला लागू पडलेलं जे साहित्य असतं, तेच दुसऱ्या मुलाला लागू पडेल, हे ठामपणे आपल्याला ह्या घटनेमध्ये सांगता येत नाही. समजा ए या मुलाला सेरेब्रल प्लासी झालेला आहे, त्याच्यावर मेंदू पक्षाघात झालेला आहे आणि त्याला जे आपण लर्निंग टूल्स देत आहोत, त्याला जे शैक्षणिक एड्स देत आहोत, जे वापर करत आहोत त्याला शिकवण्यासाठी, त्याच अध्ययन साहित्याचा वापर दुसऱ्या आलेल्या एका बी नावाच्या मुलावरती जर केला तर तो होऊ शकत नाही. कारण मेंदूचा पक्षाघात वेगवेगळ्या प्रकारानुसार आलेला असतो आणि त्यानुसार त्यांच्या गरजा ह्या
वेगवेगळ्या असतात. आता हा मेंदूचा पक्षाघाताचं जर आपण प्रमाण पाहिलं, म्हणजे काय सर सगळ्यालाच येतो का? असं काही नाहीये. तर 300 जणातील एकाला येत असतो. म्हणून त्याचं जे प्रमाण आहे मेंदूच्या पक्षाघाताचं, हा 301 आहे. असं सर्वसाधारण म्हटलं असं काही फिक्स नसतो बरं का. असं काय किंवा तुम्हाला काय माहिती 300 मध्ये 1 जणाला येतोच. तर हा सर्वसाधारणपणे काढलेला आकडा आहे. मेंदूचा पक्षाघात होण्याचं जे प्रमाण आहे, आपली बदललेली लाईफस्टाईल, खानपान, उठण्याचं, झोपण्याचं, हा जो काही आपला उठाठेव आहे, अनुवंशिकता आहे, वातावरण आहे, या सगळ्यांचा परिणाम याच्यावरती होतो आणि या मुलांची वाढ एकदम अत्यंत कमी किंवा हळू होत असते. या मुलांना व्यवस्थित बोलता येत नाही. किंवा कारण असं असतं, की त्यांच्या चेहऱ्याचे काही स्नायू आहेत, त्या स्नायूंना कडकपणा किंवा एकदम लुळेपणा आलेला असतो. तर त्या कारणामुळं सेरेब्रल प्लासी झालेला जो बालक आहे, त्याला व्यवस्थित बोलता येत नाही. त्याच्या शरीराचा जो काही चेहऱ्याच्या स्नायूचा भाग आहे, जो बोलण्यासाठी सपोर्ट करतो, तो पूर्णपणे एकतर कडक झालेला असतो किंवा तो लुळा झालेला असतो. त्याच्यामुळे ते येत नाही. हे सेरेब्रल प्लासी झाल्यामुळं काय होतं, की मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये एकदमपणे कमतरता जाणवून येते. म्हणजे बुद्धिमत्ता असल्यासारखं किंवा नसल्यासारखंच पूर्णपणे असून नसल्यासारखं असा भाग त्याच्यामध्ये येतो. बौद्धिकदृष्ट्या तो एकदम स्ट्रॉंग विचार करू शकत नाही. मग काही वेळेस काय होतं ह्या मुलांच्या स्नायूमध्ये चेहऱ्याच्या लुळेपणा आणि लुळेपणा आल्यामुळं काय होतं कधी-कधी ही मुलं खूप लाळ गाळतात पहा. त्यांच्याकडे बघूही वाटत नाही. कंटिन्यूअस लाळ चालूच असते त्या मुलांची. हे त्याचे परिणाम दिसून येतात. आणि काही मुलं असतात ना, असं कसं होतं बघा, सेरेब्रल प्लासी झाला, की असं काही नाही, की बाबा प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुणधर्म दिसून येतात. सेमच एला जसा आहे तसं बीला दिसून येत नाही. मग काही जणांना लाळ हे होणं, काही जणांना लुळेपणा येतो स्नायूमध्ये, हं. तर काही मुलं ही म्हणजे ॲक्चुअल सेरेब्रल प्लासी झाला, की सगळ्यात जास्त प्रमाण काय होतं, मतिमंदचा परिणाम येतो. आपल्याला अशी मुलं मतिमंद असल्याची दिसतात बघा, सेरेब्रल प्लासीमध्ये. ह्या मुलामध्ये दृष्टीदोष दिसून येतो. ही मुलं फिट असत नाही. त्यांना कधी-कधी बघा ते आपण म्हणतो की नाही फिट येते किंवा आकडी येते पहा. आकडी म्हणजे नाही आपण त्याला ते कांदा वगैरे आपण असं चप्पल वगैरे त्याचा वास देतो पहा. बरोबर आहे ना? त्याला काय म्हणता तुम्ही आकडी म्हणता की फिट म्हणता? तर प्रत्येक भागामध्ये त्याला वेगवेगळ्या गोष्टींना नावानं आपण असं ओळखलं जातं. फिट्स. फिट्स म्हणतात ना बरोबर. मग त्यांना ते ते आपण झटके तर न म्हणतात. कांदा किंवा ते अ, झटके न म्हण काय म्हणते? झटके झटके. हां. झटके, झटके. बरोबर. फिट येणं, प्रत्येक भागामध्ये ते आपण वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखतो. फिट्स येतो. काही मग ग्रामीण भागामध्ये म्हणतात बघा त्याला आकडी आली बघा, आकडी आली. आहे की नाही? अशा ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपल्याला दिसायला येतात. त्याचं कारण आहे ह्या मेंदूचा पक्षाघात. आता ह्या मेंदूच्या पक्षाघाताचे पण प्रकार आहेत. मेंदूच्या पक्षाघाताचे सुद्धा प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार येतो मोनोप्लेजिया. काय येतो? मोनोप्लेजिया. जर मोनोप्लेजिया झाला तर त्याचा एक हात किंवा एक पाय त्याच्या पायावरती परिणाम झालेला असतो. एका हात किंवा एका पायावर त्याचा परिणाम झालेला असतो. म्हणून त्याला मोनोप्लेजिया असे म्हणतात. दुसरा आहे डायप्लेजिया. याचा परिणाम संपूर्ण शरीरावर झालेला असतो. पण हातापेक्षा पायावर जास्त झालेला असतो आणि त्या कारणामुळं त्याचा डायप्लेजिया असं त्याला म्हणतात. मेंदूच्या पक्षाघातामधला तिसरा प्रकार आहे क्वाड्रिप्लेजिया, जो संपूर्ण शरीरावर परिणाम करतो. संपूर्ण शरीरातल्या त्या जे काही आपले अ, अवयव आहेत हे व्यवस्थित काम करत नाहीत आणि त्या शरीरावर आपल्याला पूर्णपणे परिणाम झालेला दिसून येतो. त्याला क्वाड्रिप्लेजिया असे म्हणतात. चौथं आहे हेमिप्लेजिया, जो डाव्या किंवा उजव्या बाजूवर परिणाम झालेला दिसतो. बाजूवर म्हटलंय. ज्याला आपण म्हणतो बघा काय म्हणतो त्याला आता आपण आताच म्हणतो बघा लकवा मारला का म्हणतात नाही का? तो प्रकार येतो ह्याच्यामध्ये हेमिप्लेजियामध्ये आणि डाव्या किंवा उजव्या ह्याच्यावरती तो परिणाम करत असतो पूर्ण बाजूवरती. मग बाजू म्हणले की डावा हात पण आला, डोळा आला, कान आला, आहे की नाही? ही पूर्ण डावी बाजूच आली. मग जे लकवा मारला जातो बघा त्यांचे तोंड पण वाकडं होतं. ज्या बाजूला मारलं गेलं त्या बाजूला वाकडं येतं, आहे की नाही? जीभ वळत नाही, व्यवस्थित आवाज येत नाही. अशा गोष्टी दिसून येतात. डबल हेमिप्लेजिया म्हणजे संपूर्ण शरीरावर डावा आणि उजव्या पण ह्याच्यामध्ये काय होतं
पायापेक्षा हातावर परिणाम जास्त झालेला दिसून येतो. असे हे 5 प्रकार आहेत मेंदूच्या पक्षघाताचे आणि त्याच्यानुसार हा पक्षघात कुठे कसा झाला त्याच्यावरून त्याच्या उपचारात्मक गोष्टी घडून येत असतात. आता ह्या मुलांसाठी काय शैक्षणिक कार्यक्रम करायला पाहिजे? ह्या मुलांना शाळेत येणं शक्य आहे का हो? अशी मुलं शाळेत येऊन शक्य नाहीये. मग अशा मुलांच्या घरी जाऊन शिकवावं लागेल. बरोबर आहे का? हो आहेत का झोपले? आहे ना सर, बरोबर आहे. आहेत झोपले का गेले? आहे ना आहे सर. सर. आवाजच येत नाही तुमचा. आहे का गेले हे सांगायला सुद्धा माईक ओपन होत नाही तुमचा. आहे सर. आहे का? हा, मला असा आवाज आला की बरं वाटतं जरा बाबा ऐकायला लागलं कोण तर, नाही तर उगाच एकटे लावून बडबडायला लागल्यावर होईल. हा, सकाळचा वेळ असतो, फ्रेश असता तुम्ही. सांगितलेलं समजत आहे का डोक्याच्या वरून चाललंय? समजतंय सर. समजतंय सर. हा, समजतंय ना? समजतंय सर. हाँ, नहीं तो ऐसा होना चाहिए की काय त्याला शब्द पण नाही आता. मग अशा विद्यार्थ्यांना जेव्हा आपण हँडल करतो त्या विद्यार्थ्यांसाठी एकतर मुलांना हे चालता फिरता येत नसतं, कारण ते अवयवावरच येतं, आपल्या हातांच्या पायावर आले कारणामुळं त्यांना चलता फिरता येत नाही. मग ही मुलं शाळेत येणं शक्य नाहीये. म्हणून अशा विद्यार्थ्यांच्या एकतर घरी जाऊन आपल्याला इन्फॉर्मेशन द्यावं लागेल, शिकवावं लागेल, सांगावं लागेल. दुसरं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला 4 तास घ्यावे लागतील. बरोबर आहे? आणि ज्या पद्धतीचा पक्षाघात झालेला, आता कारण आपण 4-5 प्रकार पाहिले. त्या पद्धतीचं त्यांना उपचार करायला पाहिजे. त्याच्या पद्धतीनं त्यांना प्रशिक्षण सुद्धा आपण पुरवायला पाहिजेल. शक्य असल्यास ज्या मुलांना हालचाल करता येत नाही, अशा मुलांसाठी वाहनांची सुविधा आपण शाळेनं शक्यतो पुरवणं गरजेचं आहे. आणि मग अशा मुलांसाठी वाहन पाठवून त्यांना शाळेत आणणं म्हणा वगैरे इतर गोष्टी आहेत त्या करता आल्या पाहिजेत. जर मुलांच्या बोटामध्ये जोर नसेल, तर अशा वेळी मुलं लेखन करू शकतात का हो? लेखन करू नाही. शकतात का? नाही. त्यांच्या बोटामध्ये जर जोर नसेल, कारण डाव्या हातावर जर त्यांचा पक्षाघात झालेला असेल, तर ही मुलं जर लिहू शकत नसतील, तर त्यांना आपण पेनचा वापर किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत, तर त्याचा वापर करू शकणार आहे का? नाही. नाही. परंतु अशी ही आजारच आहे. त्याच्यामुळं असे काही आता सद्यस्थितीला बाजारामध्ये उपकरण मिळतात, की जे अशा हातांना सपोर्ट करतात. अशा उपकरणांच्या साहाय्याने सुद्धा आपण अशा विद्यार्थ्यांना लिहिण्यास मदत करू शकतो. मग ह्या उपकरणामध्ये आपण जर बदल घडवून आणला, तर मुलं ही किमान लिहू शकतात. किमान बरं का, कमाल नाही. मग मेंदूचा जे पक्षाघात झालेले विद्यार्थी असतात, हे सर्व साधारणपणे विद्यार्थ्याप्रमाणे त्यांना वागणूक द्यायची आपल्याला. आपण नेहमी काय करतो? दुजाभाव करतो. पण तो दुजाभाव या ठिकाणी दिसून येता कामा नये. त्या विद्यार्थ्याप्रमाणे त्यांना वागणूक द्यायची आहे. तो त्या विद्यार्थ्याप्रमाणे जरी नसला, तरी तो एक मानव आहे आणि तो सगळ्याप्रमाणे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. त्यासाठी अशा विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायचं आहे? समान वागणूक द्यायची आहे. आता ह्या मुलांना निश्चित कालावधीमध्ये किंवा कालावधीपर्यंत जास्त कालावधीपर्यंत ही मुलं एका जागी बसू शकत नाहीत. शरीरामध्ये असं काय म्हणतात त्याला त्रास होत असल्या कारणामुळं. कारण शरीरावर पूर्णपणे पक्षाघात झाला काय मुलं बसू शकत नाही. त्यांना थकवा जाणवतो किंवा काहींना शरीरामध्ये असं दुखणं आल्यासारखं होतं. तर त्या मुलांसाठी व्यवस्थित अशी बसण्याची व्यवस्था केली पाहिजे. आणि त्यांच्यासाठी थोडाफार बदल करता आला पाहिजे आपल्या बैठक व्यवस्थेमध्ये, उठण्या बसण्यामध्ये सुद्धा. अशा मुलामधील सकारात्मक ऊर्जा निर्माण आपण केली पाहिजे. त्या मुलांना मोटिव्हेट केलं पाहिजे. इतर मुलांप्रमाणे त्यांच्यामध्ये सुद्धा एखादी जिद्द आपण निर्माण केली पाहिजे. अशा मुलांना एकदा का परीक्षेमध्ये पास होताना म्हणा किंवा एखादा लेखनिक त्याला देता आला पाहिजे. आपण त्याला रायटर असं म्हणतो. तो रायटर सुद्धा आपण त्याला दिला गेला पाहिजे, जेणेकरून तो उत्तम रीतीने पास होऊ शकेल आणि त्याचं पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुलभ झाल्या पाहिजेत. अशा विद्यार्थ्यांना आपण बोलण्यासाठी, त्यांची मतं व्यक्त करण्यासाठी आपण त्यांना वेळ सुद्धा दिला पाहिजे. दिला पाहिजे का नाही? हो सर. दिला पाहिजे.
आता एवढा वेळ मी तुम्हाला बोलायला देऊन सुद्धा तुम्ही बोलत नाही. मग ह्या मुलांना सुद्धा आपण वेळ दिला पाहिजे आणि त्यांना बोलायला आपण त्यांना संधी दिली पाहिजे. ती मुलं बोलतात, तुम्हीच बोलत नाही, याच दुःख आहे मला. चापा बोलविना डोलविना आणि हलविना. आता ह्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला एज्युकेशनल टूल्स वापरायचे जरी म्हटलो, म्हणजे जसं की आपण शैक्षणिक साधनं जर वापरायची झालं तर कोणती वापरता येतील बरं? आता मी पहिलं सांगितलेलं आहे. सेरेब्रल प्लासीचे वेगवेगळे प्रकार असल्या कारणामुळं एका व्यक्तीला लागू झालेलं शैक्षणिक उपक्रम दुसऱ्या व्यक्तीला लागू होईलच याची काही गॅरंटी नसते, हे लक्षात घ्या. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गरजानुसार, त्याच्या त्याच्या शारीरिक गरजानुसार त्यांना आपण शैक्षणिक साधनं पुरवली गेली पाहिजे. ह्याच्यामध्ये अशा मुलांना रंगकाम करायचं असेल तर त्यांच्यासाठीचे ब्रशेस वगैरे वेगळे असतात पहा. त्यांना ते ग्रिपर वगैरे लावलेले असतात हातातून निसटू नये म्हणून. जसं आपल्या पेनला ग्रिपर लावलेला असतो की नाही धरताना, तसं त्या ब्रशला पण लावलेलं वगैरे असतं त्यांच्यासाठीच्या. अशा मुलांच्या कंपास पेटीमध्ये सुद्धा बदल करता आला पाहिजे किंवा केलेला पण असतो. त्यांच्या प्रकारच्या गोष्टी मिळतात आपल्याला. त्यांच्याकडे असणारी पट्टी असेल, गुन्हा असेल किंवा कोण मापक असेल, यांना पकडण्यासाठी हँडल बसवावं लागेल. कारण ह्यांना असं आपल्यासारखं 2 बोटामध्ये अचूक पद्धतीनं तो पार्ट धरता येत नाही. आता पहा, शाळेमध्ये आपण ज्यावेळेस शिक्षकांचं हे एज्युकेशनल एड्स असतं, जसं की पट्टी म्हणा, गुन्हा म्हणा, याला धरण्यासाठी असं वर एक हँडल असतं पहा, छोटंसं असतं की नाही? हो असं हा, सर. तसं अशा मुलांसाठी वेगळ्या पद्धतीच्या असे हँडल्स असणारे गुन्ह्या, पट्ट्या, कोण मापक असं त्यांना पुरवावं लागणार आहे. अशा मुलांसाठी भिंतीवर मोठमोठी अक्षरं, शब्द, अंक, चित्र असा मोठा असा भाग आणि आपली रूम खोली भरली गेली असली पाहिजे, जेणेकरून मुलांना त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी दिसून आल्या पाहिजे, बघता सुद्धा आल्या पाहिजे. ओके, अशा प्रकारे हा सेरेब्रल प्लासीचा जो पक्षाघात आहे मेंदूचा, तो या ठिकाणी भाग संपतो. आता पुढचा कुठला घ्यायचा तो बघा. आता तो म्हणजे ह्या प्रकारामध्ये येणारा, आता आपले माझ्या हिशोबानं मला असं वाटतं की 1 2 3 4 5 प्रकार झालेले आहेत, बरोबर आहे. आता 5व्या नंतर 6वा प्रकार आपण पाहूया, तो म्हणजे आहे स्वमग्नता किंवा आत्ममग्नता. स्वमग्नता किंवा आत्ममग्नता. लक्षात घ्या, मी तुमच्या या स्लाइडला दिल्यापेक्षा जास्त प्रकार घेत आहे. असं म्हणू नका की बाबा सर स्लाइडवर दिसत नाही, सर कुठलं सांगून राहिले. तर हा अतिरिक्त भार सांगत आहे मी. अतिरिक्त म्हणजे जास्तीचा. बरं, का सांगत आहे जास्तीचा? तर त्याचं कारण असं आहे की हा जरी भाग तुम्हाला पेपरला आला तर तो तुमचा सहज असं तुम्हाला देता आला पाहिजे. कारण असं होतं, दिलेल्या भागावर पेक्षा दुसऱ्या भागावर विचारायला टीईटी वाल्यांना खूप आवडत आहे. मागच्या वेळेस ज्या घटकावर विचारलं त्या दुसऱ्या वर्षी त्या घटकावर विचारतील असं नाही, तिसराच घटक शोधून काढतात. त्याच्यामुळे आपल्याला हे अशी माणसं माहित पाहिजे. किमान बरं जाऊ ते, मी काय म्हणतो, पेपरमध्ये नाही आला तर किमान तुम्हाला ह्याचं नॉलेज तरी होईल की बाबा अशा प्रकारची मुलं असतात, अशा प्रकार असतो. बरोबर आहे का? काय लोड व्हायला लागलाय तुम्हाला? नाही नाही सर. नाही ना? अरे नाही तर म्हणायचं काय रे बाबा, काय पक्षाघात करलाय आमच्यावर, पण बाबा ह्या असं होऊ नये. नाही, पुढे आम्हाला पण शिक्षक म्हणण्याचा उपयोग होईल ना सर. आम्हालाही शिक्षक म्हणून उपयोग होईल ना याचा पुढे. येस, म्हणूनच म्हणलं डेफिनेटली ते तुम्हाला तुमच्यासाठी ते देत आहे. आता ह्याच्यातला प्रकार येतो जो अननोन तुमच्यासाठी पण असेल, किंवा आपण अशी मुलं आपल्या शाळेमध्ये पाहतो पण कधी कधी लक्षात येत नाही तू ह्याच प्रकाराची आहेत का. तो प्रकार येतो स्वमग्नता किंवा त्याला आपण आत्ममग्नता म्हणतो. ही जी मुलं असतात ती जन्मापासूनच अशी असतात. आणि आता ह्यामध्ये काय होतं की स्वतःशीच ती स्वमग्न असतात, स्वतःमध्येच गुरफटून गेलेले असतात. इतर मुलांशी ते मिसळत नाहीत, मिळत नाहीत. ही स्वतःच्याच कोशात राहतात. त्यांचा दृष्टी म्हणा, आवाज म्हणा, ही जी काही इंद्रिय आहेत, वास घेणं असा, या इंद्रियामध्ये कमतरता असते. किंवा त्याचं जे अनुभव घेण्याची गोष्ट असते त्याच्यामध्ये त्यांना सुद्धा कमतरता येत असते. आणि ही उणीव जी आहे ही तुमच्या, आमच्या किंवा पालकाच्या लक्षात येईलच असं नाही. ह्या मुलांची वाढ होत असते आणि या वाढीच्या वयामध्ये दिसणारी जी काही
अवयवांची शरीराची जी गुंतागुंत आहे ही गुंतागुंत वैयक्तिक समस्या आहे. असं काही ही सगळ्यांची समस्या असते नाही. प्रत्येकाच्या शरीराची वाढ होताना ती व्यवस्थितच होईल असं काही नाही आहे. आणि व्यवस्थित झाली म्हणजे तो व्यवस्थित असेल असं काही नाही आहे. आणि ही जी काही वाढ आहे, ही जी काही वैयक्तिक प्रत्येक शरीराच्या वाढीची गुंतागुंत आहे, हे प्रत्येक मुलावर येते. आणि स्वमग्नता ह्यातला एक असा भाग आहे, की जी मुलामध्ये किंवा ह्याच्यामध्ये लोकांमध्ये किंवा शिक्षकामध्ये एक काय म्हणतो त्याला अबोलदरी निर्माण करण्याचं काम करते. अबोल म्हणजे न बोलता शांत राहणं, स्वतःमध्येच मग्न असणं, कोणाचं काय चाललंय काय नाही स्वतःच्याच विश्वामध्ये तो गुरफटलेला असतो. आता पहा सिच्युएशन सांगतो पहा मी. तो मुलगा तसा नव्हता. म्हणजे तो मुलगा स्वमग्न नव्हता किंवा तो नंतरनं त्या अवस्थेमध्ये सुद्धा जातो. आता तुम्ही सगळं पिक्चर पाहिलेला असा बघा तो आमिर खानचा तसले जमीन पर तारे तारे जमीन जमीन हा म्हणजे पिक्चर माहित आहे. तारे जमीन पर त्याच्यामध्ये त्या मुलाचं नाव काहीतरी आहे बघा. ईशान. ईशान ईशान अवस्थे ईशान की माझा म्हणजे तुम्ही पिक्चर पाहिलेला आहे. आता पिक्चर पाहिलेला आहे याचा अर्थ त्या मुलांचं तुम्ही ऑब्झर्वेशन केले का पहा. ते ईशान अवस्थे पूर्वी नंतरनं त्याचे 2 भाग असतात की नाही त्या मुलामध्ये. शाळेत गेल्यानंतर परत तो आई वडील जेव्हा त्याला हॉस्टेलमध्ये घालतात नंतरनं त्याच्या त्या काही अदृश्य किंवा न माहीत असलेल्या काही याचा आपल्याला उलगडा व्हायला लागतो. जेव्हा आमिर खान त्याचा शिक्षक म्हणून येतो तेव्हा ते शोध लावायला लागतो हे मुलगा असंच काय तसंच काय. मग त्याचे अक्षरं वही तपासणं, होमवर्क चेक करणं, त्याच्याशी बोलणं खेळणं हे वगैरे वगैरे करत करत त्याच्या लक्षात येतं की हा नॉर्मल मुलगा नाही आहे. मग त्याची हिस्ट्री जाणायला लागतो. त्याच्यामध्ये त्या ईशान अवस्थेचं एक गुणधर्म बघा बघा दाखवलेला आहे. तो खिडकीतून सतत बाहेर बघत असतो किंवा तो स्वतःच्याच असं काहीतरी गुरफटलेल्या विचारामध्ये असं शून्यात बघितल्यासारखं राहत असतो. आहे काय ते एक मोड होता बघा एक सिच्युएशन होती. आहे का आली का लक्षात? हो हो सर. सर आली का? हा त्याला म्हणायचं आपण स्वमग्नता. ही मुलं असं सतत असत स्वमग्न स्वतःच्याच विश्वात गुरफटलेली न खेळायला जातील न काय करतील. पण शाळेमध्ये यायच्या अगोदर नाही का आपल्याला दाखवले ना ते खेळायला जात होतं मारामारी करत होतं. ते बॉल आणायला गेले की सगळं ते अंग घाण करून यायचं. असा मुलगा असा स्वमग्नामध्ये गेला की नाही. अशा ज्या बाबी येतात ह्या बाबी ज्या आहेत की नाही या सगळ्या बाबी वेगवेगळ्या असतात. म्हणजे मल्टी डिसऑर्डर वेगळा आणि हा जो आहे भाग येणारा तो वेगळा. मग ह्या भागामध्ये आपण ही जी स्वमग्नता आहे ह्या मुलाला किंवा काय म्हणतो त्याला शून्यातून पाहणं स्वतःच मग्न असणं असं चालत असतं. अशी मुलं शक्यतो बघा खिडकीच्या जवळ बसलेली असतात. हा ते बेंचवरती असं मुंडकं ठेवून त्याच्या खाली हात ठेवून असं ते खिडकीतनं उगच बघत राहायचं. एक तर खिडकीतनं बाहेर बघायचं किंवा तशीच मान ठेवून इकडे उगत वर्गात बघत राहायचं किंवा तशीच मान ठेवून असं समोर शिक्षकाकडे उगत बघत राहायचं. त्या शिक्षकालाही शंका ते माझ्याकडे बघतंय का झोपलंय का काय करायला लागलंय. अशी मुलं असतात. मग अशा मुलांना आपण त्यांना दाराजवळ किंवा खिडकीजवळ शक्यतो आपण बसवायचं नाही. आता हे ज्या काही गोष्टी असतात या गोष्टी ज्या आहेत स्वमग्नतेच्या फक्त थोडं लक्ष आपल्याला द्यावं लागणार आहे ह्या मुलांकडे. आणि लक्ष देत असताना एक गोष्ट काय करायची आहे माहिती आहे का. ह्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यासाठी आपल्याला नेहमीच खात्री करायची आहे की त्याचं लक्ष आहे का नाही. आता समजा आपण त्याच्याकडे लक्ष दिलं आणि ते शून्यात पाहत आहे शून्यात पाहत आहे. मग ऍज अ टीचर म्हणून तुम्ही काय करणार बरं. तुम्हाला दिसतंय ते खिडकीतनं बाहेर पाहिलंय आता तुम्ही काय करणार एक शिक्षक म्हणून काय करणार बरं. खरं सांगायचं वेगळं आदर्श उत्तर तर अजिबात देऊ नका. तुम्हाला जसं वाटतं तसं सांगायचं. नाही सर काय म्हणतील बाबा मग मी असं करीन तुम्हाला जे वाटते प्रामाणिकपणे ते सांगा. आवाज देणार त्याला. हा राग करेक्ट. काय म्हणून आवाज येणार. त्याच्या नावाने आवाज देणार ना. बाबा उठ पाणी वगैरे देऊ का चहा पितो का. नाही नाही आवाज देणार त्याला नाही का हा आपल्याकडे लक्ष आहे लक्षात की घ्या. नाही. हा करेक्ट. अशी मुलं असतात ना स्वमग्न मग्न अवस्थेमध्ये अडकलेली असली की त्याला डिस्टर्ब करावं लागतं. आणि डिस्टर्ब करण्याचं एकच उत्तम महत्वाचं आहे तो म्हणजे आवाज देणं. नावानं त्याला हाक मारायची मस्तपैकी आणि मग त्याला त्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. आणि त्यांच्या नावानं हाक मारली की लगेच त्यांचं लक्ष थोडं विचलित व्हायला लक्षात येतं. कारण ते
गुंगीतच असतात ना स्वतःच्या मग्न अवस्थेमध्ये. हा, त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचंय. म्हणून नेहमी शिकवत असताना आपण कधी कधी त्याच्या नावानं किंवा त्याचं नाव घेऊन त्याच्या उद्देश त्याचा घेऊन आपल्याला बोलावं लागेल. नेहमी त्याला उद्देशाचा त्या विद्यार्थ्याला. मग काय होईल, त्याचं लक्ष असेल बाबा सर आपल्यासारखं नाव वगैरे घेतात. अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या अध्यापनामध्ये खूप असं लॉंग टर्म बोलायचं नाही. छोटे छोटे वाक्याचा वापर करून थोडा पॉज घेऊन आपल्याला बोलावं लागणार आहे. हा, आणि यांच्यासाठी जी काही आपण अपेक्षा करत असतो सर्वसामान्यपणे यांनी पटापटा उत्तरं द्यावी, असं तिथं करून जमत नाही. तर त्यांच्याकडून पटापटा न घेता सावकाश सावकाश त्याच्याकडून उत्तर घ्यावी लागणार आहे. त्याला जसं सांगता येईल तेव्हा तो तशा पद्धतीनं सांगेल ते ऐकून घ्यावं लागणार आहे. त्याच्यावर हसायचं नाही, त्याच्यावर चेष्टा करायची नाही, किंवा इतर मुलांकडून त्याची चेष्टा होत असताना सुद्धा तुम्ही नुसतं शांत पद्धतीनं ऐकून घ्यायचं नाही, तर त्याचं होऊ द्यायचं नाही. प्रत्येकामध्ये काही ना काही मला आलं तर त्याची भावना वेगळी असते, पण एखाद्याला उत्तर नाही सांगता आलं की त्याची भावना वेगळी असते मनामध्ये. कितीही विचारलं तर आपल्याला येतच नाही. मग अशा मुलामध्ये अपयश येण्याची शक्यता जास्त असते. मैं कर नहीं सकता, मैं कुछ भी नहीं कर सकता, ही कुछ भी नहीं कर सकता ही जी भावना आहे ही त्याच्या मनामध्ये येऊ द्यायची नाही शक्यतो. तू बहुत कुछ कर सकता है, तू बहुत कुछ कर सकता है ही भावना त्याच्यामध्ये आपल्याला रुजवायची आहे. आणि ही भावना रुजवत असताना त्याला आपण कधीही नकारात्मक सूचना द्यायच्या नाहीत. तू करू शकत नाही, तू मूर्ख आहे, तुला काय कळतं बिळतं का नाही, सगळ्यासारखा नाहीस तू, हा तुला अक्कल आहे का? हे आपल्याला असं लय टॉन्ट मारायला आवडतंय. पण असं करू नका. विद्यार्थ्यांना नकारात्मक बोलूच नका. त्याला सकारात्मक बोला, हं, होकारात्मक बोला. तू करू शकतो, वा छान, काय प्रयत्न केला रे, वा वा. त्याला कसं वाटेल, त्याला त्याला त्याच्यामध्ये उमेद निर्माण होईल, त्याला बोलावंसं वाटेल, त्याला करावंसं वाटेल. अशा विद्यार्थ्यांशी वादविवाद टाळायचा. मग का करत नाही, असंच करतो, तर भांडू नका. ते तसं आहे म्हणून तुमच्याकडे आलंय. मग तुम्ही ॲज अ शिक्षक म्हणून तुम्ही ह्या जर भूमिका व्यवस्थित पार पाडल्या तर त्या मुलाला दमछाक होणार नाही. नाहीतर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दमछाक होण्याची शक्यता जास्त असतात. त्या आपण कमी केल्या पाहिजे, पहिली गोष्ट आहे. अशा मुलांना एकाच वेळी जास्त सूचना द्यायची आपल्याला लय आवड असते. हे पण कर, ते पण कर, ह्याव कर, त्याव कर. नाही, त्याला एक-एक सूचना द्या. एक-एक सूचना देत असताना ते पूर्ण होतात का नाही बघा. त्याचा तो फॉलो घेतो का नाही पहा. अशा जर मुलांना सूचना देऊन ते लक्षात राहत नसेल, हे होत नसेल, तर त्याला सूचना लिहून द्या आणि लिहून देण्यावर भर करा. कायमस्वरूपी त्यांच्यामध्ये बदल होईल याची अपेक्षा आपण करायचं नाही. म्हणजे आता त्याला सांगितलंय किंवा तुम्ही आता मारलेलं आहे, तर त्याच्यात बदल होईल याची सुद्धा तुम्ही अपेक्षा करू नका. कारण ह्याच्यामध्ये लगेच बदल होण्याच्या, त्या दृष्टीनं ते काम करण्याच्या ह्या अपेक्षा आपल्या चुकीच्या आहेत. तर एकमेकाशी बोलताना फक्त लक्षात काय ठेवायचं, सामाजिक नियम समजावून सांगायचे आहेत त्याला. सोशल इम्पॅक्ट काय असतो, प्रत्येकाशी बोलताना कसं बोललं पाहिजे, कशा नेमक्या गोष्टी आपण केल्या पाहिजे, इतरांचा आपण मान सन्मान कसा ठेवला पाहिजे, आपल्या बोलण्यातून दुसऱ्यांच्या ज्या भावना दुखावल्या नाही जातील याची आपण काय करायची आहे, काळजी या ठिकाणी ठेवायची आहे. अशा मुलांच्या जे काही सेन्सर्स असतात त्यांना आवाज म्हणा, वास म्हणा, गोंगाट म्हणा, असं विचलित करणारी जी काही कारणं आहेत ती शक्यतो त्यांच्यासमोर आणायची नाहीत. एखादा दन करून पाठीमाग घेऊन जोरात कानात ओरडतो बघा, असा आवाज असेल, एखादा उग्र वास असेल, है की नाही, गोंगाट असेल, तर जास्त त्यांना ते जमत नाहीये. अशा मुलांना ती आपल्याला कशी मुलं करता आली पाहिजे. तर कशी मुलं काय झालं, कशी मुलं थोडस बाहेर गेलते. बाहेर गेलता सकाळ सकाळ बाहेर कशाला गेलता बरं? नाही सांगा की सर. छान. आता जशी मुलं होती तुम्ही जाताना तीच मुलं चालू दुसरी आपण बदलली नाही त्यात. जशी जाताना होते तुम्ही बाहेर जाताना जी मुलं तीच मुलं चालू ठीक आहे. तर ह्या मुलांना आपण त्यांच्या त्यांच्या ह्या गोष्टीवर आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे आणि त्यांचा मान सन्मान जपून त्या विद्यार्थ्यावर आपल्याला छोटी छोटी कारवाई करून त्यांना स्वमग्नतेतून बाहेर काढून इतर मुलांमध्ये मग्न होण्यासाठी आपण उत्तेजित केलं पाहिजे. आपण काय लगेच डॉक्टर वगैरे नाहीये की लगेच त्याला त्याच्यातून बाहेर काढू, परंतु एक प्रोत्साहन देऊ, एक पायरी म्हणून, एक माणुसकीची नाती म्हणून आपण त्या गोष्टीला बाहेर काढू शकतो. स्वमग्नतेमध्ये पण काय होतं, 100% जी संमग्नता येते ती ह्या आजाराने येते.
आपल्या शाळेमध्ये मुलं असतात ही स्वमग्न तात्पुरती असतात बरं का. नाहीतर तो थोडं विचार करते म्हणून तुम्ही त्याला लगेच तसा आजार आहे असं घरी धरू नका. अशी मुलं काही प्रमाणामध्ये असतात जी त्यांच्या जन्मताच म्हणा किंवा अचानकपणे म्हणा हे त्यांच्यावर आलेले एक स्वमग्नतेचा परिणाम असतो. आपल्या वर्गामध्ये आपल्या शाळेमध्ये पण असं कधीतरी असं स्वमग्न विचारात बसला याचा अर्थ त्याला ते आजार झाले असं नाही बरं का. ही लक्षणं त्याच्यामध्ये दिसून आली पाहिजे. ते वारंवार ते तसंच करणं, त्याला कित्येक वेळा सांगून सुद्धा त्या खिडकीतच मुद्दाम बसायचं आणि खिडकीतून मागं बाहेर पाहायचं. तुम्ही इकडे जीव तोडून शिकवताय पण ते खिडकीतनं बाहेर बघताय. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्या लक्षात आल्या पाहिजे. ठीक आहे. आता बघा सगळ्यात महत्वाचा भाग येतो तो म्हणजे तुमच्या डिस्प्लेला दिसत आहे तो अध्ययन तर हे अक्षमता. आजार असते का सर? हा स्वमग्न आजार आजार असते? हा आजार असते. हा. त्याची लक्षणं काय असतात? त्याची लक्षणं आता सांगितली की मी. आता काय करा ह्याचा व्हिडिओ परत टाकला की नाही तो पुन्हा एकदा तुम्ही बाहेर जिथनं गेलते की नाही तिथनं ऐका म्हणजे तुम्हाला त्याची लक्षणं लक्षात येतील. हा नाहीतर माझ्यातच पुन्हा तुम्हाला लक्षणं वेगळी दिसायची. तर नाही सर. बघते बघते. हे पण कॉमेडी मॅडम येत. हा कॉमेडी मॅडम येते फार हसवतात. असं त्याच्यामुळे एक विरंगुळा होतो आपल्या ह्याच्यामध्ये असं चला. आता पुढचं महत्वाचं म्हणजे काय तर माहितीये का आता आहे अध्ययन अक्षमता. ह्याच्यावर प्रश्न मात्र हमखास येणारा पार्ट आहे हा पार्ट असा आहे की याच्यावर प्रश्न येतातच. आलाच म्हणून समजायचा आलाच म्हणून समजायचा. मग हा भाग काय आहे या भागाला आपण म्हणतो अध्ययन अक्षमता लर्निंग डिसॅबिलिटीज. आता लर्निंग डिसॅबिलिटीज आहे त्याला एलडी नावानं पण ओळखलं जातं. एलडी म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटी. अध्ययन अकार्यक्षम. अध्ययन अकार्यक्षम म्हणजे काय की त्या विद्यार्थ्याला शिक्षण घेताना येणारा अडथळा यालाच आपण इंग्रजीमध्ये लर्निंग डिसॅबिलिटी असं म्हणतो. लर्निंग डिसॅबिलिटी ही जी काही टर्म आहे ही 1963 मध्ये प्रचलित झाली आणि याची प्रचलित झाल्यानंतर एसीएलडी म्हणजे असोसिएशन फॉर चिल्ड्रन विथ लर्निंग डिसॅबिलिटीची या संस्थेची स्थापना करण्यात आली आणि अशा या अध्ययन अकार्यक्षम मुलांचं याद्वारे कार्यक्रम चालू करण्यात आला. आता ही अध्ययन अक्षम असणारी बालकं ही एकाच प्रकारची नसतात. प्रत्येकाची जी लक्षणं आहेत ही वेगवेगळी असतात. वर्गामध्ये आपल्या सर्वसामान्य मुलांपेक्षा अशी मुलं आहेत ना थोडी ती वेगळी आढळतात. ती शारीरिकदृष्ट्या अत्यंत चांगली असतात पण ती मतिमंद नसतात लक्षात घ्या. त्यांची शारीरिक दृष्टी चांगली असते म्हणजे सर्वसामान्य मुलाप्रमाणे दिसतंय ती मतिमंद बी नसतंय. मात्र काय होतंय माहितीये का अशी मुलं शिक्षणात किंवा शालेय कार्यक्रमात किंवा शालेय एखाद्या भागामध्ये मागं असतात. शाळेच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते मागं असतात. मग लिहिणं असेल वाचणं असेल अशा बाबतीमध्ये सर्वसामान्य मुलांपेक्षा ही काही असतात थोडी कमजोर असतात. अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक अक्षमता किंवा अध्ययन अक्षमता असणारी आपण मुलं असं म्हणतो. अशा मुलांना सारख्या आणि विशेष मार्गदर्शनाची गरज असते. त्या अशा मुलांना आपण वारंवार थोडं मार्गदर्शन करावं लागतं आणि त्यांना सांगावं लागतं. आता ही जी काही अध्ययन अक्षमता आहे त्यांना आपण लर्निंग डिसॅबिलिटीज असं म्हणतो. ही बऱ्याच अंशामध्ये थोडं का होईना त्या बुद्धिमत्तेवरती अवलंबून असते. त्यांच्या मज्जातंतूंच्या दोषामुळं या मुलांना एखादी गोष्ट आवडते पण त्यावर विचार करणं किंवा परत ती माहिती व्यक्त करणं सांगणं गोळा करणं या प्रक्रियेमध्ये यांना अडथळे येत असतात. ही मुलं मोठी माणसं ही मुलं की आता ही लहानाचं मोठं पण होत जाते. त्याच्यामुळे ही मुलं असतील किंवा मोठी माणसं असतील सर्वसाधारणपणे चांगल्या बुद्धिमत्तेची असतात. म्हणून सर्वसामान्य शाळेमधल्या शिक्षकांना ही मुलं आहेत ना ती ओळखता आली पाहिजे. जसं की आता आपण मगा पाहिलं आता लर्निंग डिसॅबिलिटी हा जो पार्ट आहे किंवा लर्निंग डिसॅबल ही जी काही आजार आहे या आजारावरती परफेक्ट असा पिक्चर म्हणजेच आमिर खानचा तो आता तुम्ही नाव सांगितलेलं कसले काय नाव त्या पिक्चरचं बरं तारे जमीन पर.
तारे तारे जमीन हा खास लर्निंग डिसेबल असणाऱ्या विद्यार्थ्यावरतीचाच आहे. त्याला अक्षर व्यवस्थित खेळताना पळताना दिसत होती पहा, वेगवेगळ्या गोष्टी त्याला दिसत होत्या. आता त्याच्यामध्ये मग त्याच्या प्रकारे येतात. मग ही सर्वसाधारणपणे ही मुलं लवकर ओळखू येत नाही. आता ही आमिर खानला ओळखू आलं, बाकीच्या शिक्षकाला ओळखू आली का हो? नाही. तुम्हाला काय वाटतं त्या बाकीच्या शिक्षकांना ती का बरं ओळखू आली नसतील? आमिर खानच का बरं ओळखलं? त्यांनी लक्ष दिलं ना, त्याच्या सगळ्या वया वगैरे ते तपासल्या ना, सगळ्या चेक केलं सगळं. मग बाकीच्यांनी तपासल्या नसतील का? तपासल्या पण त्यांच्या लक्षात नाही ना आलं हा की वारंवार का करतोय हा असं. हा आलं का लक्षात? म्हणजे थोडं अटेन्शन देऊन काम करावं लागेल आहे की नाही. सगळ्याच जण सगळ्यांनाच आले नाही. आता सगळेच होते ना तिथं, सगळे शिक्षक होते, सगळ्यांना नाही कळलं. आमिर खान को ही क्यों समझ में आया? आता तुम्ही म्हणतात ते हिरो आहे म्हणून आलं सध्या लक्षात. तो यहाँ पर क्या होता? वेगळं होतं पहिले मतलब हा काय म्हणले? अप्रोच पण त्याचं वेगळं होतं आमिर खानचं विद्यार्थ्यांबद्दल तसे. हा 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 म्हणजे आपला अप्रोच कसा असलं पाहिजे? आपण पण विद्यार्थी प्रेमी असलो पाहिजे. आपण असतोच सोडा, असं नाही असं नाही. आपल्यावर थोडा विद्यार्थी खूपच प्रेम आलं की आपण फक्त व्यक्त करतो ते मारून. आता ते मारायचं पण बंद केलं शासनानं, केलं का नाही? आणि आपल्या वेळेस तर शिक्षकांचं प्रेम लय असायचं आपल्यावर, खूप असायचं. कोण आहे का इथं ज्याच्यावर प्रेम झालंच नाही शिक्षकाचं? असं कोण आहे का इथं? आपल्या काळामध्ये शिक्षकांनी आपल्यावर प्रेमच केलं नाही असं कोणच नाही. काय मारायचे होते आपल्या वेळेचे सर, काय मारायचे बरं? काय मारायचे? मारण्याचे प्रकार पण खूप छान छान होते. आठवतं का? हो सर. होतं. एखादा प्रकार आठवतं का वेगळा, जो जगापेक्षा वेगळा होता किंवा इतर शिक्षकांपेक्षा वेगळा होता? एखादा असा शिक्षक असतेच की. हो सर. कोंबडा तर सगळे शिक्षक करतात, पण त्या कोंबड्यावरचं पण अजून वेगळं पण करून काहीतरी असं मस्तपैकी, आहे की नाही? त्याच्यावर पुस्तक ठेवून, पुस्तकावर खडू ठेवून, त्या खडूवर पण एखादा वाळूचा खडा ठेवून ते हल्ला न पडला तर पण बघ तुला असा तुडवतो खलास. ते पोरग तिथंच का? हाय का आता मारायची? आता तुम्ही नुसते मोठे डोळे करून पाहिले तर पण लगेच तुम्हाला मेमो येत आहे. येते का नाही मॅडम? पुण्यामध्ये तर असं सहसा जास्तच होत आहे. तुम्ही बोलू शकत नाही, बोलू शकत नाही. बोलू शकत नाही. तुम्ही जरा जरी बोललं की ते लगे पालकालाच घेऊन येते दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवशी सोडा, त्याच दिवशी आणते फोन करून. साधं मारल किंवा मारणार असा शब्द सुद्धा उच्चारून देत नाहीत आम्हाला. मार शब्द सुद्धा उच्चारून देत नाही. उच्चारू देत नाही. एकदम स्ट्रिक्ट असतं. वर्गामध्ये कॅमेरे बसवले, तुम्ही मारायचेच नाही. मुलगा नाही कंट्रोल झाला तर चालेल, पण त्याला मारणं नाहीच. आता तुम्ही म्हणलं की नाही, शब्द सुद्धा उच्चारू देत नाही, मारलं म्हणायला तर नाही. हे आत्ताची कंडिशन आहे. आणि अशा कंडिशन मध्ये ही असं सगळ्या क्षमतेची मुलं असतात. मी हे बघा, हा टॉपिक सुरू करताना किंवा त्या चालू करायच्या अगोदर एक मी तुम्हाला बॅकग्राऊंड सांगितलं होतं की अशा ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी आपल्याला एक 30 एक म्हणजे विद्यार्थी संख्या 30 असताना एक शिक्षकाला ही एक लागू होते हो. जर तुमच्या वर्गामध्ये 30-30च्या ऐवजी 60-60, 70-70, 80-80 विद्यार्थी असतील तर तुम्ही असा हा ईशान अवस्थी शोधून काढणार आहे का हो? खरं सांगायचं मला, हा असं हे नाही. नाही सर, नाही शोधू शकत. नाही सर. 60-70 सोडा, तुम्ही 30 मधनं पण ईशान अवस्थी काढू शकणार नाही. कारण तुम्हाला सध्याला कामच एवढी आहेत ना. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सद्यस्थितीला 2-2 शिक्षक दिलेत आता पण ना. प्रत्येक ठिकाणी म्हणजे बहुतांश 2-2 शिक्षकांची नियुक्ती असते सध्या आता एका वर्गात तरी. आहे काही ठिकाणी. आणि त्या कारणामुळं ह्या सगळ्याचा लोड असतो. त्या लोड व्यतिरिक्त हे मुलं शोधणं करणं हा का फरक वेगळा येतो. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण काय होतं, जसं की आता चांगले चांगले सिटी जे आहेत त्याच्यामध्ये आपण पुणे चांगलं मानतो ना जरा, तर त्याच्यामुळे ते वेगळ्या गोष्टी तर अनुभवतात. शिक्षकावर पण एखादा 2 वर्गासाठीचा वेगळा शिक्षक किंवा तो त्या खास त्या वर्गाला लक्ष देणारा वेगळा शिक्षक, काय असं वेगवेगळ्या गोष्टी करू शकतात. परंतु जिथं सरकारी शाळा आहेत, जिथं असं वेगळंपण आहे, असं तिथं वेगळंपण आपण विद्यार्थ्याकडे लक्ष देत नाहीये. मग अशा वेळेस ह्या विद्यार्थ्यांना ओळखणं आणि ह्या विद्यार्थ्यांच्या ओळखून त्याच्यावर विलास करणं ही पुढची गोष्ट आहे. म्हणून सर्वसामान्यपणे आपल्या वर्गामध्ये असे विद्यार्थी आहेत आणि असे विद्यार्थी असताना त्यांची नेमकी अडचण काय आहे हे जाणून घ्या.
तुम्हाला त्यांची ही लक्षणं लक्षात आली पाहिजे. ही लक्षणं एकदा का लक्षात आली की मग आपण तो मुलगा ओळखू शकतो आणि ओळखल्यानंतर ना त्याच्यावर इच्छित असं उपचार सुद्धा करून आणू शकतो. आपल्याला नाही झालं तर आपण पालकांना सांगू शकतो, त्यांना डॉक्टरांना दाखवण्यास सल्ला देऊ शकतो आणि त्यांच्यावरती एका छोटासा कार्यक्रम राबवून आपण त्यांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे शिक्षण सुद्धा देऊ शकतो. मग आता ही अध्ययन अकार्यक्षम असलेली जी मुलं असतात त्यांची वैशिष्ट्य कसे असेल किंवा लक्षणं आपल्याला दिसून येतात बघा. आता ह्या मुलांना सगळ्यात महत्वाचं जे असतं का नाही प्रॉब्लेम काय येतो माहितीये का? यांना वेळच कळत नाही. वेळ टाइम तो कळत नाही. 2.5, 1.5, 3.5 ह्याच्या संकल्पनेमध्ये अडकून जातात. वेळ लहान काटा, छोटा काटा, मोठा काटा यामध्ये त्यांना प्रॉब्लेम येतो. ह्या मुलांना जसं टाइम कळत नाही तसं ह्या मुलांना अंतर जे आहे, अंतर डिस्टन्शन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या मुलांना प्रॉब्लेम येतात. त्याच्या संकल्पना त्यांना लक्षात येत नाही सांगून सुद्धा. ह्या मुलांना परस्पर संबंध लक्षात येत नाही. ते सुद्धा कठीण जातं. बघा त्यांना काय काय कठीण जातं? वेळ समजून घेणं, अंतर समजून घेणं, एकमेकांमध्ये कोरिलेशन समजून घेणं किंवा नातेसंबंध समजून घेणं, याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो. ही मुलं बोलताना अडखळतात. फक्त असं बोलत नाहीत. ह्या मुलांचं बोध, अवबोध याच्यामध्ये त्यांना अडचणी येतात आणि या बोध एक मिनिट. ओके. कुठे होतो आपण आता? की ही अशी जी मुलं आहेत ना, ह्या मुलांना वेळेचं संकल्पना येत नाही, अंतराची येत नाही, परस्पर संबंध येत नाही, नातेसंबंध नाही, बोलण्यात अडकतात, अवबोध, बोध यांच्यामध्ये त्यांना अडचण येते. ह्या विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती थोडीफार कमी असते. असं काही नाही ते सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवतात वगैरे. तर त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो. ह्या मुलांचा भाषिक प्रगती सुद्धा तेवढ्या म्हणावं तेवढ्या चांगल्या प्रगतीची नसते. बोलताना अडकतात, शब्द लक्षात येत नाहीत. बोध अवबोध कमी असल्यामुळं शब्दांचा उच्चार किंवा शब्दसाठा कमी असतो. भाषिक समस्या येते. त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये कम्युनिकेशन जास्त होत नाही. ज्याला आपण संप्रेषण वगैरे म्हणतो बघा, हे की नाही? कम्युनिकेशन त्यांना जमतच नाही इतर मुलांबरोबर. या विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित जास्त होत आहे. एका गोष्टीवर अटेन्शन जास्त वेळ ते टिकून धरत नाहीयेत. ही मुलं लगेच विचलित होतात. लगेच ही मुलं चिडतात. लवकर यांना राग येतो. या मुलांना आकार ओळखण्यामध्ये गोंधळ होतो. ही मुलं कधीच बघा सरळ रेषेवर चालतच नाहीत. अशी तिरकी चालत जातात. बघा यांना ऑब्झर्वेशन करा. लगेच लक्षात येतं. चिडचिड करणं, रागावणं, आहे की नाही? गोंधळात पडणं, एखादा सेफ किंवा म्हणलं ना आता टाइम झोन, अंतर हे ह्यांना लक्षातच येत नाही. रिलेशन, कोरिलेशन परत तुमच्या ज्या ह्या गोष्टी आहेत, नातेसंबंध म्हणा, या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्याच्या बाहेरच्या असतात. म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना जी गोष्ट सहज समजायला लागते, ती गोष्ट त्यांना सहज समजत नाही. आता बघा, आपण एखाद्या सर्वसामान्य मुलांना असं सरळ रेषेत चाल म्हणलं का नाही, तो सरळ चालतो. पण ह्यांना असं चालताना असं चालत नाही सरळ. तिरकं चालत. म्हणजे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ही मुलं सांगितलेल्या कधीच सूचना पाळत नाहीत. होमवर्क करून आण. होत म्हणतात, नाही म्हणत नाहीत. पण सूचना पाळत नाही. त्यांना बदल मान्य नसतात. त्यांना बदल करता पण येत नाही. एखाद्या बाबतीमध्ये, गोष्टीमध्ये त्याला सांगितलं की हे कर बाबा, असं नको करू, असं राहा. आता ते ईशान अवस्थेची आई ओरडून राहायची, बाहेर जाऊ नको, बाहेर गेला तर ते मारामारी करू नको, चिडू नको, भांडणं करू नको, कपडे घाण करू नको. आई ओरडायची, वडील तर त्याला मारायचे. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे लोक बदल मान्य करत नाहीत आणि बदल होत पण नाही यांच्यानं. इतरांशी बोलताना सुसंबंध बोलता येत नाही. त्या शब्दाशी किंवा विषयाशी त्यांना असं बोलता येत नाही. ही मुलं एका जागी स्थिर बसूच शकत नाहीत, चंचल. आता ते नाही का शाळेला जाण्याऐवजी ते गेला बाहेर फिरतच. त्या पाण्यात खेळला, डबक्यात खेळला, आहे की नाही? निसर्गाशी रमला, निसर्ग कुत्रा असेल किंवा इथं प्राणी असेल ह्याच्यात रममान झाला. ह्या मुलांना साधी कोडी सुद्धा सोडवता येत नाही. सोपे खेळ खेळायला ह्यांना वेळ लागतो.
त्याच्यातच अडकलेली असतात किंवा त्याच्यातच गुंतून जातात. त्यांना लवकर विनोद समजत नाही. त्यांच्या कामाची सुरुवात व्हायला एकदम थोडं उशीर लागतो, आळस करतात, अळमळम करतात. शिस्त लावण्यास ही लोक खूप कठीण जातात. म्हणजे शिस्त लवकर ह्यांना लावताच येत नाही. ह्यांना डावा उजवा कळत नाही, बाजू हं की त्यामुळे ह्या लगेच अशी लक्षणं आपल्याला दिसल्यास आपण एक शिक्षक म्हणून जागरूक असलं पाहिजे. आणि ही लक्षणं किंवा ही सगळीच लक्षणं एकाच विद्यार्थ्यामध्ये असतात असं नाही बरं का. नाहीतर एवढी मोठी लक्षणं सांगितली आणि ही दिसलं आणि ही दिसलं असं नाही. ह्यातलं 2-4 लक्षणं जरी दिसली तर ओळखायचं की आपण असा असू शकतो मुलगा. मग नुसतं असं करून जमणार नाही. तर पालकांना इन्फॉर्म करा. तुमच्या परीने प्रयत्न करा. तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये, शिकवण्याच्या पद्धतीमध्ये थोडा बदल करा. त्या विद्यार्थ्यावर थोडाफार वैयक्तिक लक्ष द्या आणि त्या विद्यार्थ्यांना सुधारवण्याचा प्रयत्न करा. मग अध्ययन क्षमतेमुळे नेमकं काय प्रॉब्लेम्स येतात? ही जी काही लर्निंग डिसॅबिलिटी जर आली तर मुलांना नेमका काय अडचणी येतात? सगळ्यात पहिलं म्हणजे ह्या मुलांना आकलन होत नाही. ते त्या गोष्टीचं अंडरस्टँडिंगच करू शकत नाही. त्यांच्यामध्ये हालचाली ज्या असतात ह्याच्यामध्ये कोरिलेशन नसतं. हालचाल, हावभाव, बोलण्यावेळेस जे हावभाव असावे लागतात ते, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते त्यांच्यामध्ये सुसूत्रता आपल्याला दिसून येत नाही. या विद्यार्थ्यांचं अटेन्शन, ज्याला आपण अवधान म्हणतो, त्या अवधानाच्या कक्षा त्याच्या रुंदावलेल्या नसतात किंवा त्याच्या संदर्भात त्याला समस्या निर्माण होतात. या विद्यार्थ्यांचं बोधात्मक विषय कॉग्निशन जे आहे त्याचा विकास थोडा कमी झालेला असतो. तोंडी भाषा समजण्यामध्ये त्यांना अडचणी येतात. तोंडी बोलताना, भाषा समजताना आणि भाषेचं ट्रान्सफॉर्मेशन करताना, विथ कम्युनिकेशन करताना त्यांना अडचणी जाणवतात. अशा विद्यार्थी वाचन समस्या येतात, त्यांना लेखनाच्या समस्या येतात, त्यांना गणिताच्या समस्या येतात आणि मग जसं त्या विषयाच्या त्याला समस्या येतात त्यानुसार त्याच्या अध्ययन कार्यक्षमतेचे प्रकार पडतात. आता अध्ययन कार्यक्षमतेचे प्रकार पडत असताना नेमके कोणते प्रकार आहेत हे आता आपल्याला पाहावयाचं आहे. आता हे पहा, तुमच्या समोर दिसत आहे अध्ययन अकार्यक्षम. आता ह्या अध्ययन अकार्यक्षमतेचे पहिला आपण प्रकार पाहूया. आता आपल्या अध्ययनाच्या दृष्टीनं आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचे 3 प्रकार आहेत. पण ऍक्च्युअल मध्ये अध्ययनाचे आता भरपूर प्रकार झाले. जसं शोध लागत गेला, जसं त्याच्यामध्ये रिसर्च झाले, त्याच्यामध्ये भाग, उपभाग, उपघटक असे पडत गेले. परंतु आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं जर विचार करायचा जर झाला तर याच्यामध्ये 3 मुख्य प्रकार पडतात. किती मुख्य प्रकार पडतात? 3. आता हे जे 3 प्रकार आहेत ते 3 प्रकारचे आहेत. एक आहे विद्यार्थ्याला वाचताना काही जर समस्या आल्या तर ते वाचनाची समस्या. दुसरी आहे विद्यार्थ्यांना लिहिताना जर काही समस्या आल्या तर लेखनाची समस्या. आणि तिसरी आहे ती म्हणजे गणिती क्रिया करताना येणाऱ्या समस्या, बेरीज, वजाबाकी, संख्या ओळखताना, 9, 1, 8, 4 अशा संख्या ओळखताना त्याला येणाऱ्या अडचणी. आता ह्या सगळ्या अडचणींना कुठल्या अडचणी कशामध्ये येतात आणि त्याच्यानुसार त्याला कुठला आजार असतो किंवा तो कुठला प्रकार येतो ते आता आपण पाहूया. पहिला अध्ययन अकार्यक्षमतेचे 3 मुख्य प्रकार आहेत. त्यातला पहिला पाहूया आपण डिस्लेक्सिया. कसला शिया? डिस्लेक्सिया. आता हा शब्द जो आहे डिस्लेक्सिया, आता लक्षात कसे ठेवायचे बघा. डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया आणि डिस्कॅल्क्युलिया. ठीक आहे, हे 3 प्रकार आहेत. डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया आणि डिस्कॅल्क्युलिया. कळलं का? 3 प्रकार. नावं कोणकोणती सांगितली मी? डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, पुन्हा एकदा सांगा. डिस्लेक्सिया, डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया आणि डिस्कॅल्क्युलिया. छान. ओके. आता डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया आणि डिस्कॅल्क्युलिया. डिस्कॅल्क्युलिया. आता हे 3 नावं आणि ह्यांचे संबंधित असणार आहेत. त्या नावातच आहे एवढं लक्षात ठेवायचं. आता ते पहिलं सांगतो आणि मग आपण पुढे जाऊया. पहिलं बघूया आपण डिस्लेक्सिया, ज्याच्यामध्ये वाचनाची समस्या येते. कशाची समस्या येते? वाचनाची. आता
वाचनाची सर्वात जास्त आढळणारी ही समस्या आहे, सर्वात जास्त आढळते म्हणजे डिस्लेक्सिया. मग ह्याच्यामध्ये काय होतं, भाषा आपण काय म्हणतो त्याला शब्दसंग्रह वाढवण्यामध्ये आणि वाढवलेलं किंवा साठवून ठेवलेलं जे शब्दसंग्रह आहे त्याचं व्यक्त करताना वाचताना येणाऱ्या समस्या, आणि यामुळं अशा मुलांना वाचन करता जास्त येत नाही आणि त्यामुळे ही मुलं वाचनामध्ये मागं पडतात. आता एक काय अडचण येऊ शकते ना, वाचलेलं समजण्यामध्ये अडचण येते, आपलं स्वतःचं म्हणणं यांना व्यक्त करता येत नाही. या विद्यार्थ्यांना समानार्थी शब्दांचे उपयोग वाचनात कसं करता येतील हे त्यांना नीट करता येत नाही. हे मुलं घडाघडा वाचत नाही, घडाघडा म्हणजे फास्ट वाचत नाहीत, आहे की नाही. हे वाचतात पण अर्थपूर्ण नसतं किंवा ते काय वाचलं हे त्यांच्या लक्षात येत नाही, जसं जसं सांगू शकत नाही. सारखे दिसणारे जे शब्द आहेत ते चुकीचे वाचतात, शब्दरचना योग्य प्रकारे करण्यामध्ये त्यांना अडथळा येते. हे सगळं जे गुणधर्म आहे, हे गुणधर्म किंवा हे गुणवैशिष्ट्य हे वाचन अक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येते. म्हणून त्याला वाचन अक्षम म्हणजेच वाचन अक्षम म्हणजेच डिस्लेक्सिया हा अध्ययन क्षमतेचा प्रकार त्याच्यामध्ये दिसून येतो. वाचताना गडबडणं, जोड शब्द वाचताना अडखळणं, अशा गोष्टी यांच्यामध्ये दिसून येतात. आता लक्षात आलं, वाचनामध्ये अकार्यक्षम असणारे विद्यार्थी, वाचनामध्ये सक्षम नसणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण म्हणतो डिस्लेक्सिया. डिस्लेक्सिया, लेक्सिया आला की वाचनाशी संबंधित आहे, बरोबर आहे. दुसरा आहे तो प्रकार. आता मला सांगा, हे डिस्लेक्सिया जर असेल तर तुम्ही त्याच्यासाठी काय बरं कार्यक्रम करू शकाल किंवा त्याला शैक्षणिक शिक्षणामध्ये तुम्ही काय काय करू शकाल, त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकाल? रोज रोज वाचायला लावायचं सर. करेक्ट करेक्ट, एकदम बरोबर, रोज रोज वाचायला लावायचं. अजून? एकदम बरोबर. अजून? त्या अक्षरांची ओळख करून द्यायची. करेक्ट, एकदम बरोबर, त्या अक्षरांची ओळख करून द्यायची. म्हणजे आता ते जर चुकीचा अर्थ वाचत असेल, उच्चार वाचत असेल तर त्याला योग्य उच्चार, त्याला योग्य सराव त्याचा घेतला पाहिजे. एकदम बरोबर, छान. अजून? जोड शब्द, वेलांटी, सगळे शब्द द्यायचे. त्या बरोबर. अक्षरांपासून अवघड अक्षर शिकवून. एकदम बरोबर, वा, छान, शब्बाश. आता जरा आवडले बघा सगळे मला. अजून? अशी उत्तर आली पाहिजे, खटा खटा खटा. अजून? अजून काय करायला पाहिजे आपण? या विद्यार्थ्यांना वाचायचं, मात्रा, वेलांटी सगळं शिकवलं पाहिजे. झालं की, बरोबर आहे. नुसतं शिकून जमणार आहे का? त्याला तुमची पण एक आदर्श पद्धत सांगावं लागेल की नाही वाचताना. तुमचं पण एक आदर्श ठेवायचं. तुम्ही पहिले वाचून दाखवा, मग कसं वाचायचं असतं हे त्याला कळेल. आदर्श वाचनाच्या पद्धती त्याला सांगायला पाहिजे आपण, बरोबर. अजून? तर आवाजातील चढ उतार वाचताना. बरोबर बरोबर, एकदम बरोबर. आता मग समजा आता आवाजामध्ये चढ उतार कसा हवाय, नेमका आपण उच्चार कसा करतोय, तो चुकत आहे, हे त्याला जर वारंवार समजून सांगायचं असेल किंवा समजून सांगितल्यानंतर पण त्याच्या लक्षात येत नसेल तर आपण काय करायला पाहिजे त्या ठिकाणी? कुठल्या पद्धतीचा वापर केला पाहिजे? काय अजून वेगळं केलं पाहिजे का? केलं पाहिजे का? की त्याला आता आपण कुठं अडगळतोय, नेमकं काय उच्चार सर सांगतायत हे तर उच्चार हा कर, ज्ञ आहे, पण ते ज्ञ म्हणतच नाही, दुसरंच काय तर. मग त्याची चूक तिथली सुधारून द्यायची आहे. काय करावं लागेल? सारखं सारखं त्याला उच्चार करून दाखवला पाहिजे. दाखवलं, उच्चार करून दाखवायचं. तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय करावं लागेल, तर आपल्याला त्याचाच आवाज जे आहे तो जसा वाचतोय की नाही त्याची रेकॉर्डिंग करायची आणि तीच परत त्याला ऐकवायची आणि नेमकं तू कुठं चुकत आहे त्याला दाखवून द्यायचं. मग त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या चुकामध्ये थोडा बदल व्हायला लागतो. म्हणून नेहमी अशा विद्यार्थ्यांना त्यांचं जे काही वाचन आहे त्याचं रेकॉर्डिंग करायचं, त्यांना ते ऐकवायचं, त्याच्यातल्या चुका लक्षात आणून द्यायच्या आणि मग त्या दुरुस्ती करायच्या. नेहमी लक्षात घ्यायचं बघा की मुलगा जिथं जिथं चुकत आहे ही तिथली चूक त्याला लक्षात आणून द्यायची. अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करायचं, त्यांना आपल्या मार्गदर्शनाखाली सराव करून घ्यायचा. असं नाही तू वाचत बस ना आपण दुसरीकडे नाही, त्याच्या वाचताना आपण तिथं असलं पाहिजे, त्याचं योग्य मार्गदर्शन करून घेतलं पाहिजे. तू कुठलं शब्द गाळतोय का, तो एखादा शब्द स्किप करतो, कधी कधी त्याला ते वाचायला नाही आलं की ते स्किप करतो पुढे जातं. मग जे स्किप करणारे शब्द असतात ना ते शब्द त्याला वारंवार वाचायला लावणं, ते त्याचं टेप रेकॉर्ड करून घेणं आणि त्याच्यावरनं त्याचा सराव करून घेणं, ऐकवणं करणं, अशा गोष्टी कराव्या लागणार आहे.
आणि अशा विद्यार्थ्यांना जो विषय आवडतो की नाही त्या विषयामध्ये त्याला जास्त वाचन वगैरे घ्यायला लावायला लागणार आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या डिस्लेक्सिया असणाऱ्या विद्यार्थ्यावरती लक्ष द्यावं लागणार. तर दुसरा त्यांना येतो तो म्हणजे वाचनाची गोडी लागावी असं सांगतात ते. वाचनात गोडी आणावी. काय करावं लागेल बरं वाचनात गोडी आणण्यासाठी काय करावं लागेल? खूप खूप छान वाचतो, खूप चांगलं वाचतो. त्याच्या विषयाबद्दल वाचायला लावायचं. हा त्याच्या आवडीचा विषय कोणता असेल तर वाचायला लावायचं. छान छान. गोष्टीचे छोटे छोटे पुस्तक दिले हा तरी पण एकदम बरोबर एकदम बरोबर. गोष्टीचे छोटी छोटी पुस्तकं जसे की चंपक आहे बघा, अजून कुठला आहे लहान मुलांसाठीच्या पुस्तकं असतात ना छोटी छोटी, म्हणजे बोधयुक्त असतात आणि मोठ्या अक्षरामध्ये असतात. एका पानावरतीच थोडे थोडे शब्द असतात, परत त्याला चित्र असतात. त्याच्यामुळे ते रंजकता येते अशा मुलांमध्ये. त्यामुळे आपण अशा पुस्तकामधून सुद्धा त्यांना गोडी निर्माण करू शकतो. आणि आता जस्ट नाव बघा, आपण एआयच्या जमान्यामध्ये राहत आहोत. एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजंट, ते जिथं स्वयंपणे काम करणारी एक कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. अशा जमान्यामध्ये आपण राहत असताना अशा मुलांसाठी सुद्धा आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. आता एआय मधील जेमिनी तुम्ही जर पाहिला तर जेमिनीमध्ये तुम्ही स्वतःच्या नावानं वेगवेगळ्या चित्रानुसार स्टोरी तयार करू शकता आणि ती स्टोरी बुक त्याला आहे ना, ते स्टोरी बुक आहे पूर्णपणे. त्या स्टोरी बुकमध्ये पूर्णपणे चित्र, माहिती ते जनरेट होते आणि तसंच स्टोरी बुक तुम्ही ह्या विद्यार्थ्यांना वाचायला देऊ शकता. लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांना हे असं लर्निंग डिसॅबिलिटी असो नाही तर नसो, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा असा स्टोरी बुक तयार करून वाचायला देऊ शकता, जेणेकरून त्याच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होईल आणि जे विद्यार्थी वाचनामध्ये मागे आहेत त्यांना आपण सुधारवू शकतो. याचा वापर करून, या गोष्टीचा वापर करून सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. ठीक आहे. पुढचा आहे तो म्हणजे डिस्ग्राफिया. जो डिस्ग्राफिया, ग्राफिया आला बघा, तिथं लेक्सिया होता आणि ते ग्राफिया आहे. ग्राफ काढतो की नाही आपण, ह्याच्यामध्ये काय करायचं, थोडं आपण कोरिलेशन करून त्याचा आजार त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचा. डिस्ग्राफिया, ग्राफिया म्हणले की लेखन आलं, बरोबर, आणि लेक्सिया म्हणलं की वाचन आलं. आता हे लेखनाच्या संदर्भामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत ह्या डिस्ग्राफियामध्ये येतात. ही मुलं आपले विचार तोंडी चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतात, पण त्यांना भाषेचा प्रश्न नसतो. त्यांच्यामध्ये स्पेलिंग दोष, लिखाणाची आखणी आणि मांडणी याच्यामध्ये त्यांना अडचण येते. एकच सारखे दिसणारे अक्षर किंवा एकच अर्थाची असणारी स्पेलिंग हे लिहिताना, एखादं अक्षर लिहिताना त्या अक्षराचा उकार, उच्चार हे लिहिताना सुद्धा त्यांना अडचण येते. लिखाणाची मांडणी करताना, जसं की एका ओळीमध्ये लिहिताना नाही, आता जिथून ती ओळ संपलेली आहे ती सोडून दुसरीच ओळ काउंट करणं, त्याच्यानंतर तिसरीच ओळ चौथ्याच पॅरेग्राफ मध्ये घालणं, अशी ही मुलं इकडून तिकडं लिहिणं, तिकडून इकडं लिहिणं, त्याची मांडणी, त्याची आखणी करताना, स्पेलिंग दोष करताना, मिस्टेक, ते ई आणि ए मध्ये फरक करणं, यू व्ही मध्ये फरक होणं, एम आणि डब्ल्यू मध्ये फरक होणं, यांना ते लक्षातच येत नाही. त्याच्यामुळं ही मुलं लिखाण करताना थोडं अडचण येतात. यांचं काय असतं, लेखनामध्ये वेग कमी असतो, खूप कमी, एकदम स्लो लिहित असतात आणि ते लिहित असताना पण त्यांना 2 अक्षरामध्ये, अक्षरातील 2 ओळीमध्ये यांना नेमकं किती अंतर ठेवायचं असतं हे लक्षात येत नाही. कधी कधी चिटकून लिहितात, तर कधी कधी असं लांब लिहितात. 2 ओळीतलं अंतर नीट जमत नाही, गॅप नीट जमत नाही. अशी जे विद्यार्थी आहेत त्यांना पेन, पेन्सिल नीट धरताच येत नाही किंवा धरलं तरी चुकीच्या पद्धतीनं धरतात. आपण कसं 2 बोटामध्ये बरोबर एक ठराविक अंतर धरून पेन धरतो ग्रीपवरती वगैरे, परंतु ही मुलं नेमकं पेन धरण्याच्या पद्धती जी आहेत ना यांची थोडी चुकीची पद्धत असते. त्याचबरोबर या मुलांना शब्दांच्या क्रमाची आदलाबदल उगाच करावीशी वाटते, मनानच करतात. ऍपलची स्पेलिंग लिही म्हणलं की दुसरंच काय तर करतील किंवा त्याचा जर त्या अक्षरांचा जो स्पेलिंगचा जो क्रम आहे तो योग्य न करता तो मागं पुढे मनानच होईल. ते काय मुद्दाम जाणून बुजून करत नाही, त्यांच्या ते लक्षातच येत नाही. ही मुलं एकतर अक्षर मनानं वाढवतात, म्हणजे स्पेलिंग जे असते की नाही, स्पेलिंग म्हणा किंवा मराठीतलं एखादा शब्द लिहत असताना वेगळंच लिहायचं, एकतर त्यातले अक्षर गाळायची नाहीतर ती वाढवायची. जसं ते तसं बघून लिहिताना सुद्धा त्यांना अडचण येते हो. फळ्यावरचं बघून लिहिताना, पुस्तकातलं बघून लिहिताना
एकमेकाची वही बघून लिहिताना सुद्धा जसंच्या तसं आहे तसं लिहित नाहीत. एक तर वाढवतील अक्षर, नाही तर कमी करतील. लिखाणामध्ये यांच्या नीटनेटकेपणा कधी दिसून येत नाही. ओळीमध्ये अक्षरामधलं अंतर, अंतरातलं ते संबंध, काना मात्रा वेलांटी देताना सुद्धा त्याला नेमकं किती अंतर पाहिजे, किती चिटकून पाहिजे, किती दूर पाहिजे हे लक्षात येत नाही. आणि आपण ज्यावेळेस तोंडी सांगतो आणि ते लिहित असतो त्यावेळेस सुद्धा त्याला ते सांगताच येत नाही आणि लिहिता पण येत नाही. आपण 2 ओळीने पुढे असतो आणि तो 3 ओळीने मागे असतो. अशा गोष्टी या बालकामध्ये दिसून येतात. म्हणून अशा बालकांसाठी आपल्याला वेगळ्या अशा उपाययोजना करता आल्या पाहिजे. काय करायला पाहिजे मग अशा ह्या अध्ययन ह्याच्यामध्ये अक्षम असणाऱ्या, डिस्ग्राफी असणाऱ्या, लेखनामध्ये समस्या असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय करायला पाहिजे मग वर्गामध्ये, शाळेमध्ये काय उपाययोजना करता येईल बरं? तर त्यांना लिहायला द्यावे, म्हणजे मराठी असेल तर 2 रेगी, इंग्लिश असेल तर 4 रेगी, आणि हम्म. रोज शुद्ध लेखन त्यांचं बघितलं पाहिजे. बरोबर, छान छान. अजून? एकदम बरोबर. शिक्षकांनी म्हणजे स्वतः आधी बोर्डवर लिहून त्याच्यावर त्यांना गिरवायला वा, छान छान. सांगायला पाहिजे. करेक्ट करेक्ट, एकदम छान. हा उपाय खूप छान आहे हा. विद्यार्थी आणि रोज शिक्षकांनी रोज त्यांना न बघता सांगायचं आणि त्यांचं बघायचं लेखन वा वा, सर्व. छान छान. अजून? छान छान. अजून? त्यांना महत्वाचं काय माहितीये का, त्या मुलांना, अशा मुलांना सरळ रेषा, उभ्या रेषा, आडव्या रेषा अशा काढायला लावता आल्या पाहिजे, है की नाही? त्याचा सराव घ्यायचा आहे आपल्याला. त्यांना चांगली अक्षरं सगळ्यात पहिलं काढून दाखवा. स्ट्रोकचा सराव पूर्ण घेतला पाहिजे आधी, स्ट्रोकचा. हा, आणि नेमकं बेसिक अक्षर कसं स्ट्रोक्स काढायचं? हा, काय म्हणता? जे बेसिक स्ट्रोक्स असतात ना, म्हणजे हा. ABCDच्या आधी, येस जे येस ते येस. प्रॉपर घेतले पाहिजे त्यांचे. करेक्ट 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 करेक्ट, प्रॉपर ते घेतले पाहिजे. आणि त्याच्यानुसारनं ते अक्षरांचा वळणदारपणा काढणं हे सगळ्याच्या अगोदर आपण पहिलं काढून दाखवलं पाहिजे, की याचं आदर्श अक्षर कसं असलं पाहिजे, मॉडेल का असला पाहिजे, तो त्यांच्यासमोर दाखवा. आणि मग त्याचा सराव करून घ्यायला पाहिजे. अक्षरांचे, प्रत्येक अक्षराचे महत्व असतं ना, काय ना काही. एचं पण महत्व असतं, कशा रेषा आहेत त्याच्यामध्ये, कशा जुळल्या, मग ते काढताना कुठल्या बाजूकडून कुठून जायला पाहिजे. काही काही मुलं काढतात पण ते काढण्याचा प्रकार त्याचा, बरोबर की नाही? पहिली कुठली रेष काढली पाहिजे, कुठून सुरुवात केली पाहिजे, बी काढताना नेमकं कसं अंतर आलं पाहिजे. कधी कधी मुलं 3 काढतात आणि त्याला समोर उभी रेष कडून चिटकवतात आणि त्याला बी म्हणतात, 13 काढल्यासारखं. तर त्याचं योग्य अक्षर कशी असतात, कशी काढली पाहिजे हे त्याला शिकवायला पाहिजे. त्याचबरोबर अशी अक्षरं चांगली कशी काढायची, हस्ताक्षर कसं सोडवायचं, सुंदर करायचं, याच्या स्पर्धा पण घेता येतील. अशासाठी तज्ज्ञ माणसांची व्याख्यानं ठेवता येतील, त्याला सराव करून घेता येईल. अशा विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पेलिंगची स्पर्धा घेता येईल, खेळातून त्यांचे स्पेलिंग सुधारता येतील. आणि हे सगळं करत असताना त्यानं लिहिले ना, त्यालाच तपासायला लावायचं, तू लिही आणि काय बरोबर आले आणि काय चुकलं हे तू पहा. आणि विद्यार्थ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास भरावा लागेल. विद्यार्थ्यांना त्यांची भाषा सुधारण्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह बोललं पाहिजे, पॉझिटिव्ह कमेंट केल्या पाहिजे, वा छान सुंदर केलं पाहिजे. कधी कधी त्याचं लिखाण सुंदर आहे हे त्याला सुद्धा हे म्हणण्यासाठी आपण ना, आता बघा ते स्टार देतो, 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार, असे स्टार द्या, वेगवेगळ्या गोष्टी करा. आणि त्याच्यानुसार विद्यार्थ्यांना आपल्या लेखनामध्ये सुधार करावा म्हणून त्याला प्रोत्साहित करा. त्याला छोटे छोटे बक्षीस द्या, त्याच्यामध्ये आवड निर्माण करा, चुका त्याला दाखवून द्या, कधी कधी त्याच्यात चुका त्याला शोधण्यासाठी त्याला प्रोत्साहित करा. अशा वेगवेगळ्या कृती केल्यानंतर ना विद्यार्थ्यांच्या लेखनामधील समस्या या ठिकाणी सोडवल्या येतात. त्यानंतर ना आता तिसरा प्रकार आहे ते म्हणजे डिस्कॅल्क्युलिया. काय आहे? डिस्कॅल्क्युलिया. हा येतो, कॅल्क्युलिया म्हणलं की गणित आलं. आणि आता हा डिस्कॅल्क्युलिया गणितामध्ये येणाऱ्या समस्याचा आहे. ही जी मुलं असतात, अध्ययनक्षम असणारी जी मुलं गणितामध्ये असतात, त्यांच्यामध्ये गणितीय प्रक्रिया करताना त्यांच्यामध्ये दोष दिसून येतो. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सुट्टे पैसे, वेळ, अंतर यांच्या ज्या संकल्पना असतात त्या त्यांना सांगताना, बोलताना, स्पष्ट करताना अडचण येत असते. त्या विद्यार्थ्यांना योग्य आकार ओळखता येत नाही, ओळखलं तर सांगता येत नाही. गोल असेल, अंडाकृती असेल, चौकोन असेल, आयत असेल, या
भागामध्ये ती मुलं गोंधळून जातात. ह्याला काय म्हणायचं, चोकर म्हणायचं की आयत म्हणायचं, अंडाकृती आहे की नेमका गोल आहे, एवढ्या साध्या साध्या गोष्टीमध्ये त्यांना फरक करता येत नाही. 3 आणि मराठीमधलं 3 आणि 6 ह्याच्यामध्ये फरक येत नाही. 1 आणि 9 मध्ये त्याला फरक करता येत नाही. असे जे काही बेरीज, वजाबाकी आणि भागाकार, बेरीज आणि भागाकार हे 2 चिन्ह सारखी आहेत ना, प्लस आहे ते आडवी रेष टाकून वर खाली टिंब आहे, हे त्याच्यामध्ये तो फरक करू शकत नाही. गुणाकार, बेरीजमध्ये असे अनेक अडचणी त्या मुलाला गणित करताना लक्षात येत नाहीत. त्या तर मुलांना कॅल्क्युलिया म्हणजे फक्त गणितातल्या समस्या ना फक्त? डिस्कॅल्क्युलिया म्हणजे गणिताशी येणाऱ्या संकल्पना आहेत. मग ते बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार असेल किंवा गणितीय ज्या काही संकल्पना आहेत. आता मी जे सांगत आहे आता जर ते तोंडी बोलत आहेत ना ते, मग अशी मुलं ओळीनं मोजत नाही. ओळीनं नीट मोजता येत नाही, मोजलं तर नीट लिहिता येत नाही. अंकाच्या स्थानिक किमती त्याला कळत नाहीत सांगितलं तरी. मूलभूत गणितीय क्रिया त्याच्या लक्षात नेमक्या येत नाहीत. हातच्या घेताना, देताना आणि त्याचं समायोजन करून घेताना अडचणी येतात. मुलांना अंकाच्या स्थानकीची किमतीची अदलाबदल उगाच करतात. म्हणजे आता सांगितलं 5150 लिही, ते 5150 वेगळीकडेच ठेवेल, वेगळंच करेल. आणि ही जी आहे बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, संख्यांची ठेवण, अंतर, काळ, वेग यांच्या ज्या संकल्पना आहेत हे समजताना त्याला अडचणी येतात. म्हणून ह्याला डिस्कॅल्क्युलिया असे म्हणतात. हा आजार कसला आला? डिस्कॅल्क्युलिया. यासाठी मग ही गोष्ट सुधारण्यासाठी तुम्ही काय कराल बरं? क्या करेंगे आप? अंकाची सारखी सारखी ओळख करून द्यायची. हो, छान, व्यवस्थित. अजून? वजाबाकी, गुणाकार, भागाकार रोज द्यायचं थोडं थोडं हा, सगळं, छान आणि रोज चेक करायचं. छान. अंक नुसतं द्यायचं नाही तर चेक पण करायचं. छान. अंक लिहायची सवय आहे त्यांना, रोज द्यायचं तसं म्हणजे नाही का, हा, रोज अंक लिहायची सवय लावायची. सवय सराव. लाव, सराव. छान. अजून? मॅथ्सच्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत म्हणजे छोटा मोठा, त्यासाठी त्यांना वेगवेगळी छोटी छोटी चित्र किंवा वस्तू दाखवून पण आपण त्यांना हा, त्या गोष्टी शिकवू शकतो. करेक्ट करेक्ट, एकदम छान. मॅडम तुम्ही 1 ते 5 ला शिकवताय का तुम्ही ह्याच्यावरती शिकवता? जॉबला ते आहात ना? प्रायमरीला शिकवते. प्रायमरी आहे मध्ये? आहे आहे जॉबलाच आहे, प्री इंग्लिश प्रायमरीला मिडियमला आहे आहे, का? इंग्लिश मिडियमला आहे का मराठी मिडियमला आहे? इंग्लिश मिडियमला आहे. ओके. कन्सेप्ट तुमच्या छान क्लिअर आहेत म्हणून म्हणून. आता ह्या विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायचं, त्यांच्या गणितीय क्रिया ज्या आहेत जसं की बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार ह्या कन्सेप्ट पहिला क्लिअर करून घ्यायच्या, अंकांची ओळख करून घ्यायचंय. आता जशा पद्धतीने सांगितलं चढता तर क्रम, उतरता क्रम ह्या गोष्टी दाखवण्यासाठी बेरीज, वजाबाकी ही कन्सेप्ट मूलभूत रुजण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याचा वापर करू शकता. त्यांना खडे, चुनचुके, वेगवेगळ्या वस्तू, चेंडू, खडू, अशा गोष्टीतून बेरीज, वजाबाकी करायला तुम्ही त्यांना शिकवू शकता, जेणेकरून त्यांच्या काही कन्सेप्ट आहेत ना त्या क्लिअर होताना अडचणी येणार नाहीये. अशा विद्यार्थ्यांसाठी शिकण्यासाठी वेळ लागत असेल तर लागू द्या, त्या वेळेला त्यांना वेळ द्या. त्यांना वर्ग पाठ करायला लावायचे, पाढे पाठ करायला लावायचे, घन पाठ करायला लावायचे. बरं, ठीक आहे, छान, उत्तम आहे. अशा विद्यार्थ्यांना आपण महत्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांना गोल काढताना सुद्धा अडचण येते बघा. वेगवेगळे जे शेप असतात, आकार असतात ते काढताना सुद्धा अडचणी येते. अशा वेळेस या विद्यार्थ्यांना त्या कृती, आकृत्या काढायला लावायच्या. माहित आहे का तुम्हाला, हे मुलांना गोल काढा म्हणलं ना त्या गोल बरोबर स्वतः अशी गोल फिरतात का, आहे का नाही? अशा विद्यार्थ्यांना गोल काढता येत नाही. आपण जसं ज्या पद्धतीनं आपण सुरुवातीला कम्प्युटर शिकलो आणि कम्प्युटरचा माऊस हाताळायचं सगळ्यात अवघड होतं. त्यावेळेस माऊस फिरवताना ना ते कर्सर वरतीच ते जे माऊस फिरवताना आपण स्वतः फिरतो की नाही सुरुवातीला ज्यावेळेस फर्स्ट टाइम, त्याच पद्धतीने या मुलांचे हाल होतात. अशा मुलांना असं गोल काढताना, वेगवेगळ्या आकार काढताना जी काही अडचण येते त्यावेळेस तुम्हाला मार्गदर्शन करावं लागणार आहे, विशेष असं लक्ष द्यावं लागणार आहे. आता ह्या तिन्ही ज्या पद्धती आहेत त्या लक्षात आल्या का पहा. एक आहे वाचन, दुसरं आहे लेखन आणि तिसरं आहे गणितीय क्रिया. आता मी अडचण सांगणार आहे, म्हणजे मुलाला ह्याच्यामध्ये चुका होत आहे तर त्याला नेमकं कोणता अध्ययन क्षमता आहे ते तुम्ही सांगायचं आहे. सांगचाल का? हो हा, सर.
म्हणजे मी आलटून पालटून विचारणार आहे, मी असं काही सरळ विचारणार नाही, जेणेकरून तुम्हाला उत्तराकडे आपल्याला जाता आलं पाहिजे. हे 1 मार्काला फिक्स येतच, त्याच्यामुळे ह्याला आपल्याला विसरता कामा नये. जर मुलगा लिखाणामध्ये चुका करत असेल, डिस्ग्राफिया, डिस्ग्राफिया, गणितीय क्रिया करत असताना अडचण येत असेल तर, डिस्कॅल्कुलिया, डिस्कॅल्कुलिया, वाचताना येत असेल तर, डिस्लेक्सिया, डिस्लेक्सिया, चित्र काढताना त्याला येत असेल तर, डिस्ग्राफिया, हा करेक्ट. म्हणजे कन्सेप्ट तुमचा क्लिअर झालाय. आता मी सांगतो तो कशा संदर्भामध्ये आहे ते सांगायचं तुम्हाला. डिस्ग्राफिया, त्याला लिहिता लेखन. येत नाही. डिसलेक्सिया, वाचन, 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 डिस्कॅल्क्युलिया. गणित, गणित गणित गणित. अक्षमता. आता तिन्ही प्रकार तुम्ही सगळ्यांनी एकदमच सांगायचे. तिन्ही प्रकार तुम्ही सगळ्यांनी एकदमच सांगायचे. सांगा. डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया आणि डिस्कॅल्कुलिया. व्हेरी नाईस. डिसलेक्सिया, डिस्ग्राफिया आणि डिसकॅल्क्युलिया हे 3 प्रकार आहेत. आता ह्या तिन्ही प्रकारासाठी पण आपल्याला अशा विशेष अशा अध्यापन पद्धती वापरता येतील. विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण देता येईल. त्यांच्यासाठी आपल्याला सहअध्ययन पद्धतीचा वापर करता येईल. विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढवायचा आहे आपल्याला. त्यांना नाट्यकरणातून शिकवता येईल. विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला वेगवेगळे खेळ घेता येतील. विद्यार्थ्यांच्या आपल्याला लेखन मॅरेथॉन घेता येईल, है की नाही. जो जास्त लिहिल तो, आपल्याला असं वेगवेगळे काही कृती करता येतील, ज्यांच्याकडून विद्यार्थ्यामध्ये त्या गोष्टींचा थोडं वापर होईल. विद्यार्थ्यांच्या पंचेंद्रियांचा वापर होईल, याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. विद्यार्थ्यामध्ये जे आपण शिकवणार आहे ते दृक श्राव्य साधनांच्या माध्यमातून शिकवावं लागणार आहे. कॉम्प्युटरचा वापर करून शिकवावं लागणार आहे. वेगवेगळ्या शैक्षणिक साधनांचा वापर करून शिकवता आलं पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये आपण पॉझिटिव्ह एनर्जी भरायची आहे. विद्यार्थ्यांना जे बोलणार आहे, जे प्रतिक्रिया देणार आहे, जो फीडबॅक देणार आहे, तो शक्यतो सकारात्मक असला पाहिजे. विद्यार्थ्यांना वेळ प्रसंगी ठिकाणी त्याला मार्गदर्शन करता आलं पाहिजे आणि गरज असलेल्या ठिकाणी त्याला समुपदेशन पण करता आलं पाहिजे. समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग असते आणि मार्गदर्शन म्हणजे आपण त्याला मार्ग दाखवण्याचं काम करत असतो. ज्याच्या त्या गोष्टीचा वापर करून आपण त्याला शिकवायचंय, त्याला घडवायचंय, त्याला येणाऱ्या अडचणी आपल्याला सोडवायच्या आहे. तर मला असं वाटतं की आता आपण इथे या ठिकाणी थांबूयात. आता एवढं करून सुद्धा आता आपल्याकडे अजून 2-3 प्रकार राहिलेलेच आहेत. त्या 2-3 प्रकारामध्ये काय येतं बघा. एक आहे बाल गुन्हेगार बालक, दुसरं आहे एक बाल गुन्हेगार झाला, दुसरं येतो बघा तो म्हणजे समस्या प्रधान एक बालक येतो आणि मागासलेलं एक बालक येतो बघा. त्याला आपण शैक्षणिक दृष्ट्या मागास असणारी बालकं म्हणतो, जी सर्वसामान्य विद्यार्थ्याबरोबर शिकू शकत नाही, थोडं ती मागासलेली असतात. अशी बालकं जी आहेत त्या बालकांचा आपल्याला अजून अध्ययन करायचं आहे. चला तर मग आता थांबूया आणि संध्याकाळच्या तासामध्ये पुन्हा भेटूया. आजचा दिवस तुमचा शुभ जावो. सगळ्यांना हॅव अ नाईस डे. अभ्यास करा आणि अभ्यासाशिवाय पर्याय नाही. उठा, जागे व्हा. तोपर्यंत अभ्यास करा जोपर्यंत तुम्ही टीईटी पास होत नाही. आणि टीईटी पास झाल्यावर पण अभ्यास चांगला ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा बेनिफिट